आफ्टरनून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा गरुड झेप या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पर्यावरण ह्या विषयाचं सेशन घेणार आहोत. तर आपले 6 चॅप्टर जे आहेत ते शिकवून झालेले आहेत. तर एकदा आपण 10-5 मिनिटात रिवाइज करू आपण. तर आपण सांगितलेलं की 12 चॅप्टर आहे टोटल आणि 3 ग्रुप करायचेत आपण 4-4 चॅप्टरचे. तर त्यातले 6 चॅप्टर संपलेले आहेत. आपण पहिल्या ग्रुपमध्ये जे काही 4 चॅप्टर बघितले ते होते पर्यावरण आणि परिस्थितिकी. दुसरा चॅप्टर होता जीवावरण, बायोस्फिअर. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर होता ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज आणि चौथा जो चॅप्टर होता तो पोल्युशन. तर हे सगळे आपण 4 चॅप्टर पहिल्या ग्रुपमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाचवा जो काही चॅप्टर बघितला होता तो परिसंस्था बघितला होता आणि जैवविविधता बघितला होता. तर आपण त्याचे दोन्हीचे रिव्हिजन जरा घेऊ एक 5 मिनिटामध्ये. तर परिसंस्था या चॅप्टरमध्ये आपण बघितलं की ऑर्थर ट्रान्सली जे आहेत बघा त्यांनी परिस्थितीचा शोध लावलेला आहे 1935 साली. तर त्यांना परिस्थितिकीचे परिसंस्थेचे जनक असं म्हटलं जातं. तर ते एक लक्षात ठेवा. परिसंस्था ही जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेली असते ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक. मग परिसंस्था जी आहे त्याच्यामध्ये भक्षक, उत्पादक आणि विघटक हे सगळे परिसंस्थेचे भाग आहेत. त्याच्यामध्ये मग उत्पादक जे असतात ते म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात ते म्हणजे उत्पादक. त्यानंतर उत्पादक जे असतात तर स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. त्यांना आपण उत्पादक म्हणतो. तर आपण बघितलं ज्या काही भूहरित वनस्पती आहेत सगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर जे काही हरितलवके आहेत ते सुद्धा स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. आणि प्लवंग जे आहेत ते समुद्रामध्ये जे असतात तर ते सुद्धा स्वतःच अन्न स्वतः तयार करतात आणि समुद्राची उत्पादकता जी आहे ती प्लवंगावरती अवलंबून असते. हे आपण बघितलं होतं. तर ते केमिकल्सचा वापर करून हायड्रोजन सल्फाइड या संयुगाचा वापर करून ते काय करतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर हे एवढं सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं काय मागच्या आठवड्याच्या सेशनमध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की भक्षक, मग भक्षक मध्ये आपण तृतीय भक्षक, द्वितीय भक्षक आणि प्रथम भक्षक असे 3 भक्षक बघितले होते. प्रथम भक्षकामध्ये बघितलं होतं की जे फक्त अन्नासाठी वनस्पतीवरती अवलंबून आहेत ते म्हणजे प्रथम भक्षक. त्याच्यामध्ये गाय, ससा हे सगळे आपण बघितलेले. त्यानंतर द्वितीय भक्षक जे प्रथम भक्षकावरती अवलंबून आहेत आणि तृतीय भक्षक जे प्रथम भक्षक आणि द्वितीय भक्षकावरती अन्नासाठी जे अवलंबून आहेत ते कोण आहेत तर तृतीय भक्षक आहेत. तर हे एवढं सगळं आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं पदार्थ चक्र आणि ऊर्जा चक्र. ऊर्जा चक्र किंवा पदार्थ चक्र म्हणजे काय की परिसंस्थेचं जे काही देवाणघेवाण जी आहे ती एका स्तरापासून दुसऱ्या स्तरापर्यंत होते आणि ती कायमस्वरूपी तशीच नसते तर ती कमी कमी होत जाते. आणि जो काही आपण ऊर्जा नियमनाचा जो काही प्रवाहाचा जो काही नियम बघितला होता लीडमेनचा नियम तर त्याच्याप्रमाणे ते प्रमाण किती असतं 10% इतकं असतं. हे सुद्धा आपण बघितलं होतं. आणि त्यानंतर आपण आणखी एक बघितलं होतं की अन्न साखळी फूड चेन म्हणजे काय आहे ते बघितलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी परिसंस्था या चॅप्टर मध्ये बघितल्या होत्या. त्यानंतर आपण जैवविविधता बघितलं होतं. जैवविविधतेचा अभ्यास कुठल्या कुठल्या 3 पद्धतीने होतो. परिसंस्था जैवविविधता, जीवसंख्या जैवविविधता, जनुकीय जैवविविधता आणि अजून बघितलं होतं की आपण आतापर्यंत माणसाला फक्त 1%च जैवविविधतेचा अभ्यास करणं शक्य झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये प्राण्यांत औषध निर्माण शास्त्रामध्ये जैवविविधतेचा काय वापर होतो. मग त्याच्यामध्ये औषध निर्मितीमध्ये काय होतो. अन्न म्हणून कुठल्या कुठल्या जैवविविधतेचा वापर होतो. मग ते आपण बघितलं तांदळाच्या इतक्या इतक्या प्रजाती होत्या. आता फक्त खूप कमी अशा इतक्या प्रजाती राहिलेल्या आहेत. तर हे सगळं आपण जैवविविधता चॅप्टर मध्ये बघितलं होतं. तरी आज आपण पुढचे जे काही चॅप्टर आहेत ते आपण घेणार आहोत. तर जैवविविधतेचे संवर्धन आपण बघूया. तर त्याच्यामध्ये आपण आणखी 2 गोष्टी बघितल्या, एक हॉटस्पॉट आणि होप स्पॉट. तर जे काही ठिकाणं जी आहेत जैवविविधतेची ती आता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. तर ते हॉटस्पॉट म्हणून आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये पूर्व हिमालय, पश्चिम घाट, अंदमान निकोबार बेट. तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. त्यानंतर आपण होप स्पॉट बघितलं होतं. तर जी काही जे समुद्र किनारे आहेत त्याला ब्ल्यू फ्लॅग होस्टिंग दिलं जातं.
की जे स्वच्छ समुद्र किनारे आहेत. तर पाठीमागच्या वर्षी 12 समुद्र किनाऱ्यांना भारतातल्या ब्ल्यू फ्लॅग होस्टिंगचा दर्जा जो आहे तो दिला होता. तर हे सगळं आपण पाठीमागच्या सेशनमध्ये बघितलं होतं आणि त्याच्या आधी आपण पोल्युशन बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये हवा प्रदूषण, जल प्रदूषण, त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण आपण बघितलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे आहे ते बघितलं होतं. त्याची स्थापना बघितली होती आपण 7 सप्टेंबर 1970 ची स्थापना आहे. त्याच्यामध्ये मग जल प्रदूषण विषयक जो काही कायदा आहे 1979 चा आहे. हवा प्रदूषण विषयक जो कायदा आहे तो 1981 चा आहे. आणि त्या ध्वनी प्रदूषणाचा जो कायदा आहे तो 2000 चा आहे. त्याच्यानंतर शहरी कचरा व्यवस्थापन कायदा एक बघितला होता आपण. तो सुद्धा 2000 सालचा आहे. त्याच्यामध्ये घटनेप्रमाणे दर 16 वर्षांनी त्याच्यामध्ये बदल होतो. आता 2016 साली त्याच्यामध्ये बदल झाला आणि त्या पुढचा बदल जो आहे तो 2032 साली होईल. आणि 2016 मध्ये त्यांनी कचऱ्याचं जे काही विघटन जे आहे, प्रकार जे आहेत ते 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं होतं. एक म्हणजे ओला कचरा, सुका कचरा आणि दुसरा आहे तो घन कचरा. तर हे एवढं सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर आपण ओझोनचा अवक्षय रोखण्यासाठीचे करार बघितले होते. त्यात पहिला करार जो होता तो व्हिएना करार, लंडन करार, हेलसिंकी करार, कोपनहेगन परिषद, हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. आणि ओझोनचा अवक्षय 1985 साली सापडला ते पण आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण ई वेस्ट बघितलं होतं. तर ई वेस्ट आणि ई कचरा व्यवस्थापन संदर्भात पण 2 करार बघितलेले होते, बेसेल करार आणि रॉटरडॅम करार. तर हे एवढं सगळं आपण 4थ्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं. आणि त्याच्या आधी मग आपण कॉप्स, सीओपी, क्योटो करार, IPCC, हे सगळं वसुंधरा परिषद, एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण 3ऱ्या चॅप्टरमध्ये बघितल्या होत्या. नोट्स सगळ्यांना तुम्हाला मी ग्रुपवरती दिलेल्या आहेत. तर तुम्ही नोट्स वाचल्या ज्या दिवशी आपण शिकवलेलं आहे आणि त्याच दिवशी जर तुम्ही त्या नोट्स वाचल्या की तो विषय म्हणजे जो विषय आपण घेतो तो तुमच्या परफेक्ट लक्षात राहील. तो तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. पण तुम्ही ज्या दिवशी जे शिकवलंय त्याच दिवशी तुम्ही ते वाचणं गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या ते नंतर विसरून जातं आणि ते परत लक्षात राहत नाही किंवा ते समजत नाही वाचून फक्त. त्यामुळे ज्या दिवशी आपण जो काही चॅप्टर घेतो त्याच दिवशी तो चॅप्टर लगेच तुम्ही नोट्स मधला वाचायचा. म्हणजे तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तिथल्या तिथे क्लिअर होऊन जातात. तर पर्यावरण हा जो विषय आहे तो तुम्हाला मुख्य परीक्षा GS1 मध्ये 15 मार्काला आहे. आणि प्रिलिम्सला तुम्हाला किमान 7 ते 8 प्रश्न तरी येतात. म्हणजे 15 आणि 8 23. 23 मार्काला आहे. राज्यसेवेला पण आहे, UPSC ला पण आहे. आणि तुम्हाला करंट बेसिक जे काही प्रश्न असतात ते तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेत पण विचारले जातात किंवा तुम्हाला जे आपल्या ग्रुप C, ग्रुप B च्या ज्या परीक्षा असतात सगळ्यात त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे एन्व्हायरमेंट सोपा विषय असला तरी पण तुम्हाला करंट जे जे काही घटना घडतात तर त्याला रिलेटेड तुम्हाला पर्यावरणाचा जो अभ्यास आहे तो करावा लागतो. तर आता आपण बघूया पुढचे जे काही चॅप्टर आहेत 2, आज 2 चॅप्टर आपण संपवणार आहोत म्हणजे आपला दुसरा एक ग्रुप पण संपेल. बघा, पाठीमागच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं परिसंस्था जे आहे इकोसिस्टीम, त्याच्यामध्ये आपण बघितलं ऑर्थर ट्रान्सलॅने 1935 ला परिसंस्थेचा शोध लावला. परिसंस्थेचे घटक जे आहेत जैविक आणि अजैविक. जैविकमध्ये हवा, पाणी, मृदा, गुरुत्वाकर्षण, बल, तापमान. जैविक घटकामध्ये उत्पादक, भक्षक, हे सगळे विघटक, हे सगळं आपण बघितलं होतं. मग त्याच्यामध्ये ऊतीचक्र, ऊर्जा प्रवाह, पदार्थ चक्र, अन्न साखळी, हे सगळं आपण पाठीमागच्या सेशनमध्ये बघितलं होतं. त्यानंतर स्वयंपेशी जीवाणू, परपोषी जीवाणू, हे पण आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. जैवविविधता एक बघितला होता. 8.7 ट्रिलियन इतकी जैवविविधता आहे अस्तित्वात सध्या.
त्यातली 6.5 ट्रिलियन जमिनीवरती राहते आणि 2.2 ट्रिलियन जी आहे ती पाण्यात राहते. मग त्याच्यामध्ये जैवविविधता जी आहे बघा, भूस्थिर, सागरी आणि जलीय अशी परिसंस्था असते, त्यांचा सजीव भाग आहे. आणि परिसंस्था म्हणजे जीवनाची असणारी विविधता ही जैविक आहे. आणि जैवविविधतेचा अभ्यास हा 3 पातळ्यावरती केला जातो. एक जीव प्रजाती विविधता, परिसंस्था जैवविविधता आणि जनुकीय जैवविविधता. आता जैवविविधतेचं वितरण आपण बघितलं होतं की 1%च फक्त अभ्यास करणं शक्य झालेलं आहे आतापर्यंत मानवाला. आणि पृथ्वीवर जैवविविधतेचा ऱ्हास ज्या गतीने होत आहे तो चिंतेचा विषय आहे. आणि अनेक जीव प्रजाती मानवाकडून शोधल्या जाण्याआधीच नष्ट होत आहेत, हे सुद्धा आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण जैवविविधता आणि अन्न सुरक्षा बघितलं होतं की सध्याच्या काही कितीतरी अशा प्रकारची भाज्या, फळं हे सगळं नष्ट होत चाललंय, तर ते आपण संवर्धित करून ठेवलं पाहिजे. तर बघितलं आपण की तांदळाचे आधी 30,000 वेगवेगळे प्रकार होते, पण आता फक्त 18 प्रकार शिल्लक आहेत. म्हणजे 2,982 इतके जे काही तांदळाचे प्रकार आहेत ते सध्या आता जैवविविधतेच्या माध्यमातून नष्ट झालेले आहेत बघा. म्हणजे त्याचं आपण संवर्धन केलं नसल्यामुळे. त्यानंतर आपण बघितलं की जे काही रानभाज्या वगैरे असतात, वन्यजीवान असतात, त्या भाज्या ज्या असतात त्या ऑटोमॅटिक येतात, पण आपल्याला खूप फायदेशीर असतात त्या सगळ्या भाज्या, रानभाज्या ज्या असतात, कारण ते आपली रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढवतात. त्यामुळे त्याचं आपल्याला नॉलेज पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, तरच त्या सगळ्या प्रजाती ज्या आहेत त्या आपण संवर्धित करून ठेवू शकतो. आता ते ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, राहीबाई पोपेरे, त्यांनी तेच केलं की जे वाण जे आहे, बिया ज्या आहेत त्या संवर्धित करून ठेवण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की मागच्या जेनेटिकली मॉडिफाईड पिकं जे आहेत त्याचा वापर करून गोल्डन राईस नावाचं एक पीक जे आहे ते बनवलं. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे आणि त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचं एक तत्व आहे, जे आपल्या शरीरात गेल्यानंतर त्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होतं. तर ते एक आपण बघितलं होतं. तर जेनेटिकली मॉडिफाईड पिकं म्हणजे काय, आपण बायोटेक्नॉलॉजीचं जे लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये आपण त्या दिवशी बघितलं होतं बघा, की 2 वेगळ्या प्रकारची रोपटी असतात. त्याच्यातले जीन्स ए नावाचे एक रोपटे आहे, त्याचे जीन्स बी नावाचे रोपटे आहेत, त्याचे जीन्स, दोन्हीचे जीन्स एकत्रित करून तिसऱ्या एका रोपट्यामध्ये ते जीन्स मिक्स केले जातात. त्या सगळ्या जीन्सचा भाग आहे तो त्या डीएनएच्या केंद्रकात जातो आणि तिथून त्या डीएनएच्या केंद्रकातून तो काय तिसराच एक आहे तो एक नवीन जीव एक तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जेनेटिकल मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. तर ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून आपण फुलं, फळं, पक्षी, प्राणी जे पाहिजे ते आपण बनवू शकतो. वनस्पती हे सगळं आपण ते बनवू शकतो. तर त्याच माध्यमातून हा गोल्डन राईस सुद्धा बनवलेला आहे. त्यानंतर बघा आपण बघितलं होतं की जैवविविधता आणि औषधशास्त्र. तर खूप साऱ्या वनस्पती आहेत, खूप सारी औषधं आहेत. त्याचं ते सुद्धा वेगवेगळ्या औषधं जैवविविधतेचा वापर करूनच बनवली जातात. त्यानंतर आपण बघितलं जैवसूचक. आता जैवसूचक म्हणजे काय असतं बघा, की पर्यावरणातील काही सजीव विशिष्ट अधिवासामध्ये आढळतात आणि त्यामुळेच अधिवासावरून भोवतालची परिस्थिती व भौतिक पर्यावरणाची अंदाज बांधला जाऊ शकतो. त्यामुळेच अशा प्रजातीचे विशिष्ट क्षेत्रात अस्तित्व एक विशेष अधिवास दर्शवते आणि अशा प्रजातींना काय म्हणतात, जैवसूचक असे म्हणतात. तर हे वातावरण ह्या पिकासाठी अनुकूल आहे, बरोबर ना. आता कोकणातील हापूस आंबा असेल किंवा सोलापूरची ज्वारी असेल, तर जे जॉग्राफिकली इंडिकेशन त्याला मिळालेलं आहे. तर हे सगळं म्हणजेच काय आहे, जैवसूचक. त्यानंतर आपण 2 गोष्टी घेतल्या, जैवविविधता हॉटस्पॉट आणि होटस्पॉट. आता हॉटस्पॉट म्हणजे कोणी याचा शोध लावला की नॉर्मन मायर्स यांनी ही संकल्पना मांडली 1988 मध्ये. आणि जिथं जैवविविधतेचा ऱ्हास होत चाललेला आहे ते म्हणजेच काय, हॉटस्पॉट. कशावरून ठरवलं जातं की हॉटस्पॉट आहे, प्रजातींची संख्या, बरोबर, तिथे किती प्रजाती आहेत वेगवेगळ्या, प्रत्येक सजीवाचे प्रमाण, आधिपत्याचा अभाव, विशिष्ट प्रजातींचा अधिवास ऱ्हास होण्याची पातळी, हे सगळं जे आहे ते दाखवलं जातं. कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत धोकाग्रस्त जैवविविधता प्रदेशांना जैवविविधता हॉटस्पॉट्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 4 ठिकाणं आहेत, लक्षद्वीप बेट, अंदमान निकोबार बेट, पूर्व हिमालय आणि पश्चिम घाट. त्याच्यानंतर हे हॉटस्पॉट आपण बघितलं बघा,
महासागराच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बेटांची निवड करण्यात येते आणि ते रक्षण करण्याचे प्रयत्न करते. तर मिशन ब्लू नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी ही संस्था काम करते. सिल्विया अली त्याच्या संस्थापिका आहेत मिशन ब्लूच्या. आणि 2 होप स्पॉट आहेत, अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेट. आणि हॉटस्पॉटमध्ये अंदमान निकोबार बेट, लक्षद्वीप बेट, पूर्व हिमालय आणि पश्चिम घाट. हॉटस्पॉटमध्ये 4 आहेत आणि होप स्पॉटमध्ये 2 आहेत. म्हणजे अंदमान निकोबार हॉटस्पॉटमध्ये पण आहे आणि होप स्पॉटमध्ये सुद्धा. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की मेगा डायव्हर्सिटी इन दी वर्ल्ड, जे जगातली महाविद्या केंद्र आहेत, एकूण 17 आहेत, त्याच्यामध्ये आपला भारत देश सुद्धा आहे. ओके. तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंडिया, पेरू, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, चायना, कोलंबिया, मादागास्कर, साऊथ आफ्रिका, मलेशिया, USA, मॅरिको, व्हेनेझुएला, UK, न्यूगिनी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, पापुआ, हे सगळे एवढे जे काही 17 देश आहेत ते महाविद्या केंद्र जी आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत. आता आपण बघितलं परिसंस्था, बघितलं जैविकता बघितलं. आता परिसंस्थांची अवनती आणि जैविकतेचा ऱ्हास हे आपल्याला बघायचे की परिसंस्थेची अवनती म्हणजे काय, की नष्ट होत चाललेली आहे आणि जैविकतेचा ऱ्हास का होतोय हे आता आपण बघणार. आता ही पहिली एक समिती आपण बघू, याच्यावरती प्रश्न असतो काय आहे बघा, डॉक्टर माधव गाडगीळ समिती. आता माधव गाडगीळ हे बऱ्याच तुम्ही नाव ऐकलं असेल. तर माधव गाडगीळ समिती एक स्थापन केली 2010 मध्ये. कुणी स्थापन केली, तर मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट ही स्थापन केली. ओके. मिनिस्टर ऑफ फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज अशी एक आपली एक मिनिस्ट्री आहे, पर्यावरण, वन, हवामान बदल, बरोबर. त्यांनी ही समिती स्थापन केली. कशासाठी, कारण जैवविविधतेचं संवर्धन ठेवण्यासाठी. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 2010 मध्ये समिती स्थापन केली पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी. कारण पश्चिम घाट जो आहे बघा, तो वैविध्यपूर्ण जैवविविधता असणारा एक निसर्गाने नटलेला असा सुंदर असा एक आपल्या देशाचं एक सौंदर्य आहे पश्चिम घाट. या पश्चिम घाटावरच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ही समिती 2010 मध्ये स्थापन केली होती. त्या समितीचे नाव आहे डॉक्टर माधव गाडगीळ समिती. पश्चिम घाटा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील व महत्वपूर्ण आहे आणि जवळपास पुष्पीय वनस्पतींच्या 4000 प्रती तेथे आहेत. जे फुलं असणाऱ्या वनस्पती किती आहेत, 4000 प्रजाती. आणि भारतातील 27% प्रजाती फक्त ह्या एकट्या पश्चिम घाटावरती आहेत. त्या पश्चिम घाटावरती बघा, मुंग्यांच्या 350 प्रजाती आहेत, फुलपाखराच्या 330 प्रजाती आहेत. तर महाराष्ट्र राज्याचं जे काही राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मार्मॉन, ते सुद्धा पश्चिम घाटावरती आढळतं. मोलुस्काचे जे काही गटात येतात तर त्याच्यामध्ये 269 प्रजाती आहेत. सरपटणारे प्राण्यांच्या बाबतीत 225 प्रजाती आहेत. मासे जे आहेत ते वेगवेगळे 288 प्रकारचे आहेत. पक्षी 500 पेक्षा जास्त प्रकारचे आहेत. तर एवढं सगळं पश्चिम घाटावरती आहे आणि ह्या सगळ्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारचं जे काही पर्यावरण आणि वन मंत्रालय जे आहे त्यांनी 2010 मध्ये डॉक्टर माधव गाडगीळ समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. आता समितीच्या शिफारसी बघा काय काय आहेत. माधव गाडगीळ समितीने एन्व्हायरमेंट सेन्सिटिव्ह एरिया किंवा झोन स्थापन करायचे सुनिश्चित केले. एन्व्हायरमेंट सेन्सिटिव्ह एरिया किंवा सुरक्षित झोन. आपल्या भारतातील सर्वात प्रथम एन्व्हायरमेंट सेन्सिटिव्ह झोन महाराष्ट्रातील डहाणू तालुक्यात संदर्भात वापरण्यात आला. ओके. तर माधव गाडगीळ समितीने काय केलं, एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह एरिया जो आहे तो सुनिश्चित करायचं ठरवलं आणि पहिला महाराष्ट्रातला डहाणू तालुका हा एन्व्हायरमेंट सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला. तसेच महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी व माथेरान डोंगर ही पश्चिम घाटामध्ये असणारी संवेदनशील क्षेत्रे आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे 4 ठिकाणं जी आहेत ती एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन म्हणून त्यांनी घोषित केली. कोणी, माधव गाडगीळ समितीने. पहिला डहाणू तालुका, त्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी आणि माथेरानचा डोंगर. त्याच्यानंतर बघा, माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटासाठी वेस्टर्न घाट बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी वेगळी असावी अशी शिफारस केली. म्हणजे पश्चिम घाटासाठी एक वेगळी ऑथॉरिटी असावी, बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी वेगळी असावी अशी सुद्धा शिफारस माधव गाडगीळ समितीने केलेली आहे. या समितीने कर्नाटक आणि केरळमधील खाणींना 2016 पर्यंत पूर्ण बंद करण्याची शिफारस. कारण का,
खाणीमध्ये खूप सारे पक्षी, खूप साऱ्या प्रजाती नष्ट होतात बघा त्या आवाजाने. तर 2016 पर्यंत केरळ आणि कर्नाटकमधल्या ज्या काही खाणी आहेत, त्या पूर्णपणे बंद करण्याची शिफारस केली. तसेच कोणत्याही नवीन खाणींना परवानगी देऊ नये असं सुद्धा त्यांनी सांगितलं. या समितीने पश्चिम घाटामध्ये वाढत चाललेला मानवी हस्तक्षेप, तसेच नवीन विकास प्रकल्प आणि केरळमधील पाटबंधारे आणि धरणे यांना तीव्र विरोध केला. हे बघा, पश्चिम घाटामध्ये वाढत चाललेले जे काही मानवी हस्तक्षेप आहे, नवीन विकास प्रकल्प आणि केरळमधील पाटबंधारे आणि धरणं जे आहेत यांना तीव्र विरोध केलेला आहे. 2016 पर्यंत जे काही खाणकाम आधीच सुरू आहे त्याला पूर्ण बंद करण्याची शिफारस सुद्धा केलेली आहे आणि कोणत्याही नवीन खाणींना परवानगी देऊ नये. आणि तिथे जे काही केरळमध्ये जे काही वेगळे जे काही पाटबंधारे, नवीन विकास प्रकल्प सुरू आहेत, धरणं सुरू आहे, त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप करू नये असं सुद्धा त्यांनी तीव्र विरोध केलेला आहे. तर ह्या समितीच्या 4 शिफारसी लक्षात ठेवा. त्यांनी आधी काय सांगितलं की महाराष्ट्रातले जे काही एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन जे आहे ते सुनिश्चित केले जावे. त्यामध्ये पहिला जो आहे तो महाराष्ट्र डहाणू तालुका एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी आणि माथेरानचा डोंगर ही पश्चिम घाटामध्ये असणारी संवेदनशील क्षेत्रे आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पश्चिम घाटासाठी एक वेगळी बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी असावी हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि या समितीनं केरळ आणि कर्नाटक ह्या 2 राज्यांमध्ये जे काही खाणकाम चालतं ते पूर्णपणे 2016 पर्यंत बंद करण्याची शिफारस केली आणि नवीन खाणींना परवानगी देऊ नये असं सुद्धा सांगितलं. आणि केरळमध्ये जे काही वेगळे प्रकल्प सुरू आहेत, धरणं, पाटबंधारे, त्यांना पूर्णपणे तीव्र विरोध ह्या समितीने केलेला आहे. तर एवढं सगळं तुम्ही ह्या शिफारसी समितीच्या लक्षात ठेवा. आणि 2010 साली ही समिती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टनी स्थापन केली होती. आता पुढे बघा, परिसंस्था नष्ट होण्याची कारणं कुठली आहेत? शहरीकरण, खाणकाम, स्थलांतरित शेती, विकास प्रकल्प, अतिचराई आणि नैसर्गिक आपत्ती ही सगळी परिसंस्था किंवा जैवविविधता नष्ट होण्याची कारण आहेत. बरोबर ना? शहरीकरण, वाढतं शहरीकरण आहे कारण आपण काय करतो, सगळीकडचे जंगल तोडतो, झाडं तोडतो आणि तिथे वेगळ्या इंडस्ट्री, वेगळ्या सोसायटी, टाउनशिप हे सगळं आपण उभा करतो. त्यानंतर खाणकाम आहे, बरोबर, खाणकामच्या माध्यमातून पण बरीच जैवविविधता नष्ट होते. स्थलांतरित शेती आहे, बरोबर, विकास प्रकल्प, अतिचराई म्हणजे खूप साऱ्या जनावरांना चारा जर खाऊ घातला तिथे जमिनीवरती तर त्याच्यामध्ये पण जैवविविधता नष्ट होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती येते, बरोबर, वादळ येतं, खूप पाऊस येतो, अतिवृष्टी होते, पूर येतो, त्याच्यामध्ये पण खूप सारी जैवविविधता परिसंस्था जी आहे ती नष्ट होते. तर ही नष्ट होण्याची कारणं 6 लक्षात ठेवा: शहरीकरण, खाणकाम, स्थलांतरित शेती, विकास प्रकल्प, अतिचराई आणि नैसर्गिक आपत्ती. आता पुढे बघा, जैवविविधता ह्रास होण्याची कारणं कुठली कुठली? पहिलं आहे शिकार, बरोबर ना, कारण शिकार मुळे आता शिकार करणं बंद झाले कारण जो काही वन्यजीव संवर्धन कायदा वगैरे 1972 त्याच्या अंतर्गत सगळेच आलेले आहेत. त्यामुळे आता थोडंसं शिकार करण्याचं प्रमाण जे आहे ते लोकांचं कमी झालेलं आहे बघा. नाहीतर तुम्हाला आधी खूप असे लोक दिसत असतील बघा, मांजर पकडायला यायचे, बरोबर, असं खूप प्राण्यांची शिकार करायचे. तर शिकार हे जैवविविधतेचा ऱ्हास होण्याचं एक महत्वाचं कारण. आता शिकार 3 कारणासाठी केली जाते बघा: अन्न, व्यापार, छंद, बरोबर ना. काही लोकांना अन्नाची गरज असते त्यामुळे ते प्राण्यांना मारतात, व्यापार करतात, तस्करी करतात बघा, खूप साऱ्या प्राण्यांची तस्करी करतात. म्हणजे साप असतील, कुठले छोटे छोटे वेगळे ज्याच्यापासून काहीतरी फायदा होतो, ज्याच्यापासून काहीतरी औषध निर्मिती होते, असे सगळे जे काही प्राण्यांचे भाग आहेत ते काढून घेतले जातात आणि त्याच्यातून प्राण्यांची तस्करी केली जाते, म्हणजे व्यापार केला जातो. छंद, छंद म्हणून पण उगीच काही लोक पहिले राजे वगैरे असायचे बघा, ते छंद म्हणून शिकार करायचे. तर शिकार करण्याची 3 कारणं आहेत. आता बघा, गेंड्यांची शिकार ही शिंगांसाठी केली जाते. नेहमी ह्याच्यावरती प्रश्न असतो तुम्हाला, राज्यसेवा परीक्षा असेल किंवा UPSC ची परीक्षा असेल तर याच्यामध्ये त्याच्यावरून प्रश्न असतो. तर गेंड्यांची शिकार ही शिंगांसाठी केली जाते आणि गेंड्याच्या एका शिंगाची किंमत काळ्या बाजारात $25,000 इतकी आहे. म्हणजे बघा किती किंमत असेल. आता शिंगाचा वापर कशासाठी केला जातो बघा, उत्तर ओमानमध्ये नक्षीकाम केलेले चाकू बनवण्यासाठी केला जातो.
कुठे? तर ओमानमध्ये. तर आशियातील काही प्रदेशांमध्ये शिंगापासून बनवलेली पावडर ही लैंगिक उत्तेजक म्हणून वापरली जाते. तसेच हत्ती, वाघ, चित्ता यांची सुद्धा शिकार केली जाते. हरिण, कस्तुरी सापडते बघा, म्हणून ह्या सगळ्या प्राण्यांची व्यापारासाठी शिकार केली जाते. तर गेंड्यांचं लक्षात ठेवा, त्याच्या शिंगांसाठी शिकार केली जाते. आणि त्या शिंगांची जी काही किंमत आहे ती एकाची $25,000 इतकी आहे. आणि त्याच्यापासून वेगवेगळे नक्षीकाम केलेले चाकू आणि त्याची शिंगांपासून जी काही पावडर बनते त्याचा वापर लैंगिक उत्तेजक म्हणून केला जातो. त्यानंतर बघा, अधिवास अवनती. बरोबर ना, अधिवास नष्ट झाल्यास प्राण्यांसमोर फक्त 3च पर्याय शिल्लक असतात. एक, स्थलांतरित होणे, परिस्थितीशी अनुकूल आणि मृत्यू पावणे. बरोबर. अधिवास अवनती म्हणजे त्यांचं घर जे आहे ते नष्ट करतो आपण, त्यामुळे त्यांच्यासमोर 3च पर्याय राहतात. स्थलांतरित होणे, परिस्थितीशी अनुकूल होणे, बरोबर, म्हणजे जी परिस्थितीशी कोऑर्डिनेशन करणे, आणि मृत्यू पावणे. तर जर प्राण्यांनी अधिवासाचा त्याग करून नवीन अधिवास शोधला तर नवीन अधिवासामध्ये त्याला स्पर्धेस सामोरे जावं लागतं. तसेच स्थलांतरित होत असताना भक्षकांकडून भक्षण, उपासमार किंवा रोगराई इत्यादी देखील धोके संभवतात. तर ही सगळी कारणं आहेत अधिवास अवनतीची. तर अधिवासाचा त्याग करून नवीन अधिवास शोधला तर त्याला काय, वेगळ्या नवीन अधिवासात तिथे स्पर्धकांना ऑलरेडी तिथे वेगळी प्राणी असतात, तर एखादा नवीन तिथे गेला तर त्याला त्रास होऊ शकतो. बरोबर. किंवा एखादा जर भक्षक असेल तर तो त्यांना संपवू शकतो. तर ह्या सगळ्या कारणामुळे त्या प्राण्यांची जैवविविधता ऱ्हास होऊ शकते. त्यानंतर बघा, आदिवासाचं विखंडन. रस्ते बांधणे असेल, रेल्वे लाईन्स असतील, कालवे, शेती आणि विविध विकास प्रकल्प इत्यादी सारख्या मानवी हस्तक्षेपामुळे सजीवांच्या नैसर्गिक आदिवासाचं विखंडन झालेले आहे. आणि आदिवास विखंडन हे अनेक प्रजाती लोप पावण्यास कारणीभूत ठरलेले आहे. तर आपण जे काही वेगळे प्रकल्प करतो, विकास प्रकल्प आपण ज्याला म्हणतो, मागच्या वर्षी आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड बनवण्यासाठी खूप सारे झाडांची तोडणी केली बघा. खूप सारे प्राणी रस्त्यावरती आले, त्यांचं आपण घर तोडतो. तर हे सगळ्यात मोठं कारण आहे जैवविविधता नष्ट होण्याचं. त्यानंतर बघा, परदेशी जीव प्रजातींचा प्रदेश. नवीन प्रजातीच्या प्रदेशानंतर 3 शक्यता उद्भवतात. तर जेव्हा नवीन प्रजाती आपल्या इकडे येतात बघा, ते 3 शक्यता उद्भवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपली जैवविविधता नष्ट होते. बघा, नवी परदेशी प्रजाती स्थानिक प्रजातींना कुठलाच धोका न पोहोचवता स्थायिक होईल. बरोबर. नवीन परदेशी प्रजाती प्रभावी भक्षक असेल तर स्थानिक प्रजाती नष्ट करेल. बरोबर ना, कारण नवीन जी प्रजाती आली ती जर आपल्या आताच्या प्रजातीपेक्षा जर जास्त भक्षक असेल, मोठी असेल, तर ती काय करेल, स्थानिक प्रजाती नष्ट करेल. आणि ती एखाद्या स्थानिक प्रजातीच्या नैसर्गिक भक्षकास नष्ट करेल व त्याची आधिपत्य गाजवेल. बरोबर ना. आता एखादा परदेशातून आलेला आहे आणि तो जर भक्षक असेल तर तो काय करेल, आपल्या इथल्या स्थानिक प्रजातींना नष्ट करेल आणि स्वतःचं वर्चस्व गाजवेल. तर ही 4 कारणं आहेत जैविधतेचा ऱ्हास होण्याची. पहिला आहे शिकार, दुसरा आदिवासी उन्नती, तिसरा आदिवासाचे विखंडन आणि चौथं परदेशी प्रजातींचा प्रवेश. तर ही सगळी 4 कारणं लक्षात ठेवा. शिकारामध्ये गेंड्याच्या शिकारीचं उदाहरण लक्षात ठेवा. बघा, शिकार 3 कारणासाठी केली जाते: अन्न, व्यापार आणि छंद. गेंड्याची शिकार त्याच्या शिंगासाठी केली जाते. बरोबर. शिंगाचा वापर अनुकुचित धारदार नक्षीकाम केलेले चाकू बनवण्यासाठी केला जातो. बरोबर. किंवा त्या शिंगांपासून बनलेली पावडर जी आहे ती लैंगिक उत्तेजक पावडर म्हणून वापरली जाते. फक्त गेंड्यासोबत आणखी हत्ती असेल, वाघ असेल, चित्ता असेल, हरिण असेल, या सगळ्या प्राण्यांची सुद्धा शिकार व्यापारासाठी केली जाते. आदिवासी अवनती होते. बरोबर. कारण आपण त्यांचं घर नष्ट, त्यांच्या समोर फक्त 3च पर्याय शिल्लक राहतात: स्थलांतरित होणे, परिस्थितीशी अनुकूलन घडवून आणणे आणि मृत्यू पावणे. तर ही 3च कारणं असू शकतात. एकतर स्थलांतरित होणे, परिस्थितीशी अनुकूलन घडवून आणणे आणि मृत्यू पावणे. मग एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांना हे स्पर्धेस सामोरं जावं लागतं. मध्येच काही वादळ आलं, पाऊस आला, तर त्यावेळेस स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. बरोबर ना. उपासमार होते किंवा भक्षण सुद्धा होऊ शकतं, कोणीतरी मध्येच मारू शकतं. रोगराई, ते सगळे धोके संभवतात आणि त्यामुळे सुद्धा जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता असते.
आदिवासाचं विखंडन म्हणजे आपण त्यांचं स्वतःचं घर मोडतो, स्वतः म्हणजे मानवी हस्तक्षेप. रेल्वे, रस्ते बांधणी, बरोबर, कालवे, शेती, धरण, या सगळ्यामध्ये खूप सारी जैवविविधता जी आहे ती नष्ट होते. आणि परदेशी प्रजातींचा प्रवेश. नवीन परदेशी प्रजाती आल्यामुळे सुद्धा आपल्या स्थानिक ज्या काही प्रजाती आहेत त्या नष्ट होतात. मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो म्हणजे कुठल्या काय काय 3 धोके संभवतात. एक म्हणजे स्थानिक प्रजातीला कुठला धोका पोहोचत त्या स्थायिक होईल. बरोबर, भक्षक असेल तर स्थानिक प्रजातीला मारून टाकेल आणि स्वतःचा आधिपत्य ते तो गाजवेल. ही 4 जैविकतेचा ऱ्हास होण्याची कारणं आहेत. पुढे बघा, आता डोडो पक्षीचं एक आपण उदाहरण बघूया. डोडो पक्षी, गिधाड, ऑलिव्ह रिडले हे प्राणी का नष्ट होत गेले? तर डोडो पक्षी नष्ट होण्याची कारणं काय आहेत बघा, की हा जो प्राणी होता 1681 मध्ये नष्ट झाला, म्हणजे आपल्याला माहित पण नाही. तर हा हिंदी महासागरावर टीप मॉरिशस बेटावरती हा राहायचा. तो आधी पक्षी उडत होता, पण नंतर काय झालं, त्याला सगळं रेडीमेड मिळालं, खायला चांगलं मिळालं, तिथे त्याला राहायला जागा मिळाली. त्यामुळे त्याला असं वाटलं की आता मी नुसतं खाणार, बसणार, आराम करणार. आणि मग काय झालं, तो उडायचं विसरला. त्याला आधी उडता येत होतं, पण नंतर तो उडायचं विसरून गेला. तिथे जे राहणारे जे काही त्या बेटावरती द्वीप मॉरिशस बेटावरती राहणारे जे काही नाविक होते, त्यांनी पाळीव प्राणी आणले आणि त्या पाळीव प्राण्यांनी डोडो पक्ष्यांची शिकार केली. आणि त्यांना आधी उडता येत होतं, पण ते उडायचं विसरले. का? कारण त्यांना सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळाल्या. माणसाचं पण तसंच आहे बघा. आपण सतत दुसऱ्यावरती डिपेंड राहायला लागलो, आपल्या सगळं जर रेडीमेड मिळायला लागलं, तर मग आपण पण कोणावरती तरी डिपेंड होतो आणि आपण असं नुसतं खायचं, प्यायचं, बसायचं आणि आपण आळशी होतो. आणि नंतर मग स्वतःचं जे आहे अस्तित्व किंवा ते मग विसरून जातो आणि मग आपल्यावरती कोणतरी शिकार करतं आणि मग आपल्याला संपवून टाकतं. तर सेम हे डोडो पक्षाच्या बाबतीत झालेलं आहे, की तो पक्षी जो आहे तो 1681 साली जो आहे तो प्रजाती आहे ती नष्ट झाली. तर तुम्ही इथं पण हे लक्षात ठेवा की डोडो पक्षी जो आहे तो तुम्हाला परीक्षेत असा ऑनलाईन प्रश्न विचारला जाऊ शकतो की डोडो पक्षी जो आहे तो कधी नष्ट झाला. तर 1681 मध्ये ही प्रजाती जी आहे ती नष्ट झालेली. तर बघा, डोडो पक्षी हा आधी उडू शकत होता आणि हा हिंदी महासागरातील टीप मॉरिशस बेटावरती तो राहायचा. डोडोचा पूर्वज त्यावेळी बेटावरती उतरला बघा आणि त्यावेळेस त्या तिथे काय झालं, मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध असणारा आणि कुठल्याही गोष्टीचा अभाव असणारा हा दिवस त्याला गवसला आणि त्यामुळे उडण्यामध्ये ऊर्जा वाया घालवण्याची त्याला गरज पडली नाही. त्याला असं वाटलं की आता मला काही अन्न गोळा करण्यासाठी कुठे जावं लागणार नाही. मी नुसतं फक्त आरामात खाऊन पिऊन इथे आराम करू शकतो, बसू शकतो. त्यामुळे त्याला असं वाटलं की मी उडण्यात कशाला माझी एनर्जी वाया घालू. त्यामुळे तो असा नुसताच खायचा, प्यायचा, बसायचा आणि त्यामुळे तो उडायचं विसरला. आणि त्याच्यानंतरची त्याची जी काही पिल्लं जी जन्मात आली पुढची पिढी, ती सुद्धा न उडणारी पैदा झाली. म्हणजे कसं असतं बघा, सवयीचा एक भाग असतो. म्हणजे आपल्याला जर खूप काम करायची सवय असेल तर आपण करू शकतो. नंतर जर आपण एक ते सोडून दिलं तर नंतर आपल्याला मग आपण आळशी बनतो. सेम त्यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. तर त्यांना असं वाटलं की आता आम्हाला जर सगळं इथे जर रेडीमेड खायला, प्यायला, राहायला मिळत असेल तर आम्ही कशाला उडायचं. त्यामुळे ते उडणं विसरून गेले आणि त्यावेळेस तिथं जे काही नाविक राहायचे त्यांनी ते म्हणजे पाळीव प्राणी जे आणले त्यांची शिकार डोडो पक्ष्यांनी केली आणि त्यामुळे डोडो पक्षी जे आहेत त्यांची प्रजात नष्ट झाली. आता त्यांची पुढची जी पिढी आहे बघा ती सुद्धा अशीच जी आहे ती जन्माला आली. तर हे सगळं अशा पद्धतीने घडतं. तर त्यामुळे 1681 मध्ये जो आहे तो डोडो पक्षी जो आहे तो त्याची प्रजात जी आहे ती नष्ट झालेली. तर हे लक्षात ठेवा, 1681 साल जे आहे ते तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बघा, गिधाड नष्ट होण्याची कारण. आता गिधाड सुद्धा नष्ट होत आलेलं आहे बघा, कारण आता त्या शेड्यूल 1 मध्ये हा आहे आणि सध्या फक्त 1% गिधाड जे आहे ते भारतामध्ये शिल्लक आहे. आता गिधाडाचं काम काय असतं की मृत प्राण्यांचं शरीर खाणं आणि पर्यावरणाचं संवर्धन ठेवणं. बरोबर ना. आता पारशी समाज जो आहे बघा त्यांच्यामध्ये सुद्धा डेड बॉडी जी असते ती आपल्याकडे कसं जाळणं किंवा पुरणं त्याचं विघटन करणं, पण ते डेड बॉडी असेच ते
फेकून देतात, तर त्याचं ते सुद्धा खाण्याचं काम गिधाड करतात. तर गिधाड नष्ट होण्याचं कारण काय बघा, की मृत प्राण्यांचं मांस भक्षण करणारे प्राणी धोकाग्रस्त होण्याचं कारण म्हणजे जनावरांमध्ये वापरलं जाणारं डिक्लोफिनॅक अँटी इन्फ्लॅमेटरी नॉन स्टेरॉइड ड्रग जे आहे ते हे जनावरांच्या उपचारासाठी वापरतात. पण या औषधाचा जो काही अंश आहे त्या मृत जनावरांच्या शरीरात तसाच राहिला आणि त्या औषधाचा अंश असलेल्या जनावरांचं मृत शरीर गिधाडाने खाल्लं आणि त्याचा परिणाम गिधाडाच्या किडनीवरती झाला आणि त्यामुळे गिधाडांची संख्या ही एकदम 99% घटली आणि सध्या फक्त 1% गिधाड जे आहे ते भारतामध्ये शिल्लक आहे. तर नॉन स्टेरॉइड इन्फ्लामेटरी ड्रग जे आहे डिक्लोफिनॅक नॉन स्टेरॉइड इन्फ्लामेटरी ड्रग जे औषध आहे ते औषध जनावरांच्या उपचारासाठी वापरलं जातं, पण त्या औषधाचा अंश असलेल्या जनावराचं मृत शरीर गिधाडांनी खाल्ल्यामुळे गिधाडाच्या किडनीवरती परिणाम झाला आणि त्यामुळे गिधाडांची संख्या ही 99% भारतातून घटली आणि सध्या फक्त 1% गिधाड जे आहे ते शिल्लक आहे. आणि सध्या गिधाडाच्या संवर्धनासाठी 2015 पासून या औषधावरती बंदी घालण्यात आलेली आहे. तर गिधाडाचं एक लक्षात ठेवा, डोडो पक्षीचं एक लक्षात ठेवा. नंतर ऑलिव्ह रिडले कासव जे आहेत बघा, आपण करंटमध्ये सतत सतत हा मुद्दा असतो ऑलिव्ह रिडले कासवांचा. तर शेड्यूल 1 मध्ये आहे ऑलिव्ह रिडले कासव. तर हे सागरी कासव आहे ऑलिव्ह रिडले कासव. तर भारतात मुबलक असणारे सागरी कासव आहेत, पण दिवसेंदिवस त्याची संख्या जी आहे ती घटत चाललेली आहे. तर ऑलिव्ह रिडले कासव जे आहेत बघा ते वर्षातून फक्त एकदाच प्रजननासाठी भेटतात. तर आता सध्या टेम्परेचर खूप वाढलेलं आहे बघा, त्यामुळे टेम्परेचरमुळे सुद्धा पिल्लांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. कारण अंडी जी आहे त्या अंड्यातून एक योग्य पिल्ली बाहेर येण्यासाठी एक ठराविक तापमानाची गरज असते. तर त्यामुळे सुद्धा टेम्परेचर जास्त आहे, गरमी जास्त आहे, उन्हाळा खूप असल्यामुळे ते आता ती अंडी जी असतात बघा ते कधी हे करतात तर त्याच्यामध्ये आपली जी काही दिवाळी नंतरची जी काही पौर्णिमा असते त्रिपुरारी पौर्णिमा आपण म्हणतो, तर त्या पौर्णिमेच्या रात्री ऑलिव्ह रिडले जे कासव आहेत ते फक्त वर्षातून एकदा त्या समुद्रकिनारी येतात. म्हणजे मेल ऑलिव्ह रिडले आणि फिमेल ऑलिव्ह रिडले त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं, म्हणजे आणि तिथून ते अंडी घालतात आणि ते समुद्राच्या तळाशी अंडी ठेवतात आणि नंतर ते निघून जातात. म्हणजे विणी म्हणतात त्याला किंवा रिप्रोडक्शन त्याला म्हणतात आणि त्या एकाच दिवसासाठी हे दोघं भेटतात आणि त्याला काय म्हटलं जातं तर अरीड. ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारी येतात त्याला काय म्हटलं जातं, ॲरिड ही संज्ञा आहे. आणि ते फक्त एकदाच वर्षातून ते समुद्राच्या तिथे येतात, अंडी घालतात, ती अंडी जी आहे ती समुद्राच्या तळाशी ठेवतात, नंतर ती अंडी जी आहे ती तयार होऊन त्याच्यातून पिल्लं जी आहे ती बाहेर येतात. पण आता सध्या त्या दिवशीच न्यूज आलेली बघा, तर टेम्परेचरमुळे जे आहे ते अंड्यातून पिल्लं जी आहेत ती मरूनच बाहेर येतात किंवा कमकुवत असलेली जन्माला येतात. तर कधी कधी मुंग्या पण असतात बघा, तर ते मुंग्या पण हे अंडी जी आहेत ती पोखरतात, तर त्याच्यामधून सुद्धा पिल्लांना त्रास होऊ शकतो आणि कमकुवत अशी जी पिल्लं जी आहेत ती त्यातून बाहेर येतात. तर हे सगळ्यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या सुद्धा कमी होत आहे. तर IUCN जे आहे बघा, IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर जे आहे, तर हे IUCNच्या रेड लिस्ट मध्ये आहे ऑलिव्ह रिडले कासव. तर ऑलिव्ह रिडले कासव नष्ट होण्याचे एकच कारण बघा, मानवी हस्तक्षेप, कासवांची शिकार, मासेमारी, जाळ्यामध्ये अडकून मरणारी कासवे आहेत, नैसर्गिक आपत्ती किंवा नवीन प्रजातीचा प्रवेश आहे. तर ह्या सगळ्यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या वरचेवर कमी कमी होत आहे. भारत सरकारने तारकर्ली येथे सागरी संवर्धन केंद्र स्थापन केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथे दरवर्षी फेब्रुवारी अथवा मार्च मध्ये कासव महोत्सव आयोजित केला जातो. तारकर्ली येथे सागरी संवर्धन केंद्र आहे आणि वायंगणी येथे दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये कासव महोत्सव आयोजित केला जातो. आणि लेदर बॅक टर्टल हे जगातलं सर्वात मोठं कासव आहे, ते अमेरिकेमध्ये आढळतं. त्यात हे जैवविविधतेचा ऱ्हास आणि परिसंस्थेच्या अवनतीच्यामध्ये बघा काय काय लक्षात ठेवायचं, जैवविविधतेचा ऱ्हास कशामुळे झाला ते एक लक्षात ठेवा. हे 3 उदाहरणं लक्षात ठेवा, ऑलिव्ह रिडले कासव, गिधाड आणि डोडो. ओके. आणि जैवविविधतेचा ऱ्हास होण्याची कारण शिकार, अधिवासाची अवनती, अधिवासाचं विखंडन आणि परदेशी प्रजातींचा प्रवेश. एवढ्या 2-3 गोष्टी ह्या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.
आणि पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी 2010 साली स्थापन झालेली डॉक्टर माधव गाडगीळ समिती. तर हे एक याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. तर हे एवढं सगळं एवढ्या चॅप्टर मध्ये आहे. माधव गाडगीळ समिती, माधव गाडगीळ समितीच्या 4 शिफारसी लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या शिफारसी आहेत. त्यानंतर परिसंस्था नष्ट होण्याची कारण, म्हणजे इतिहासाचा ऱ्हास होण्याची कारण, आणि मग हे परत 3 उतारतात: डोडो पक्षी, गिधाड आणि ऑलिव्ह कासव. यानंतर बघा पुढे, भारतातील वन संसाधन आपल्याला बघायचे. आता भारतातील फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया जे आहे बघा, ते दरवर्षी वनांचा सर्वे करतं. आता ते 21.05% भारतातील वन क्षेत्राचं ते 24% झालेलं आहे, म्हणजे 3% वाढलेलं आहे या वर्षी. पण आपलं जे राष्ट्रीय वन धोरण जे आहे 1988च, त्या वन धोरणामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला 33% वनक्षेत्र करायचं. किती? 33%. पण आता 1988 पासून 2022 पर्यंत 34 वर्ष होत आली, तरी सुद्धा आपण आपल्या भारतातलं वनक्षेत्र हे 33% करू शकलेलो नाही. आणि 33% वनक्षेत्र आपण केलं तरच आपल्या भारताची जी काही संख्या आहे, लोकसंख्या 130, 135, 140 करोड जेवढी लोकसंख्या, त्यांना सगळ्यांना शुद्ध ऑक्सिजन मिळू शकतो. पण आता 34 वर्षाचा इतका कार्यकाळ उलटून गेला, तरी सुद्धा आपण अजूनही वनक्षेत्र जे आहे ते 33% करू शकलेलो नाही. आता 24% इतकं वनक्षेत्र आहे. बघा, वन ही मानवी विकासाला महत्वाची ठरणारी नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वन हे अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. भारतीय वन सर्वेक्षण जे आहे बघा, ही वनांचे मूल्यांकन करणारी भारतातील प्रमुख संस्था आहे. तिचे हेडक्वार्टर डेहराडून येथे असून शिमला, कलकत्ता, नागपूर, बेंगलोर या 4 ठिकाणी प्रादेशिक कार्यालय आहेत. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया जे आहे ते भारतीय वनांचं सर्वेक्षण करतं. ते दरवर्षी वन किती वाढली, वन किती कमी झाली, तर त्याचा एक रिपोर्ट देतं. तर त्याच्यामध्ये तिचे जे मुख्यालय आहे ते डेहराडून येथे आहे आणि तिचे 4 प्रादेशिक कार्यालय शिमला, कलकत्ता, नागपूर आणि बेंगलोर. आता भारतातील वनक्षेत्र जे आहे बघा, सध्याचे 24.1% आहे. आता ते 21.05%, पण आता 24.1% झाले आहे. ते 3% वाढले आहेत. जुन्या नोट्स आहे त्यामुळे अपडेटेड डेटा नाही येतो. आपण जेव्हा करंटचं लेक्चर घेतो त्यावेळेस आपण ते घेणार आहोत. बघा, आता खारफुटी वने, त्याला आपण म्हणतो मॅनग्रोव्ह, जे तुम्हाला मुंबईमध्ये किंवा तिकडे समुद्राच्या जे कडेला दिसत बघा, ही सगळे हे सगळे म्हणजे काय असतं, मॅनग्रोव्ह असतं. तर त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? खारफुटी वने. बघा, खारफुटी वने ही खाऱ्या आणि समुद्र किनारी आढळतात आणि या वनामध्ये क्षार सहनशील असणाऱ्या विविध वनस्पती आढळतात. असंख्य पक्षी प्रजाती देखील या वनामध्ये अधिवास करतात आणि म्हणूनच ही वने जैवविविधता संपन्न असतात. खारफुटी वन जे बघा, जास्त कुठे आढळतात? तर समुद्रकिनारी आढळतात. एक क्षार सहनशील करणाऱ्या वेगळ्या वनस्पती, असंख्य पक्षी प्रजाती या वनामध्ये अधिवास करतात आणि म्हणूनच ही वने जैवविविधता संपन्न असतात. कारण ही खारफुटी वन जे आहेत बघा, आपल्या जैवविविधतेसाठी खूप म्हणजे खूप महत्वाची आहेत. तर त्याच्यामध्ये प्रश्न जे विचारला जातो ते एक लक्षात ठेवा. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया काय करतं? तर भारतातील वनांचं सर्वेक्षण करण्याचं काम करतं. त्याचं मुख्यालय जे आहे ते डेहराडून आहे. 4 प्रादेशिक कार्यालय आहेत: शिमला, कलकत्ता, नागपूर आणि बेंगळूर. ओके. तर खारफुटी वने बघा, भारतातील खारफुटी वने जगातील एकूण जे काही खारफुटी वने त्याच्यात 3% खारफुटी वने हे भारतामध्ये आहे. भारतातील या वनांचं क्षेत्र 4,740 किलोमीटर आहे आणि एकूण क्षेत्रफळ जे आहे ते 0.14% आहे. विशेषतः सुंदरबन व अंदमान निकोबार येथील खारफुटीची वने ही अत्यंत विकसित आहेत. कुठे? पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार येथे. भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र पश्चिम बंगाल या राज्यात व त्यानंतर अनुक्रमे गुजरात, अंदमान व निकोबार बेट समूह, लक्षद्वीप बेट समूह आणि महाराष्ट्र येथे आढळते. ओके.
तर जगातले एकूण जे काही खारफुटी वन आहेत त्याच्यात 3% ही भारतात आढळतात. 4740 किलोमीटर इतकं आहे आणि एकूण क्षेत्रफळाच्या 0.14% एवढे खारफुटी वन आहेत. आणि सगळ्यात जास्त विकसित जे आहेत ते पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार इथे. ओके. आता खारफुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र आहे पश्चिम बंगाल, त्यानंतर गुजरात, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप आणि त्यानंतर महाराष्ट्र येथे आहे. आता 2006चं जे काही खारफुटी वनांचं जे काही धोरण आहे बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलं की राष्ट्रीय धोरण 2006 नुसार खारफुटी वने ही पर्यावरण समतोलासाठी अत्यंत महत्वाची आहेत. का? तर विविध सागरी प्रजातींचा अधिवास पुरवतात, बरोबर. अत्यंत प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देतात, सुनामी, वादळे वगैरे त्याच्यापासून, आणि शाश्वत पर्यटनासाठी महत्वाची साधन संपत्ती आहे, बरोबर ना. कारण समुद्राच्या किनारी खारफुटी वन असल्यामुळे जरा फ्रेश वाटतं बघा, हवा असेल, बरोबर, किंवा समुद्राचं वेगळ्या आपत्तीपासून संरक्षण असेल त्याच्यासाठी हे खारफुटी वने महत्वाची ठरतात. आता फायदे बघा काय काय आहेत. ही वने जैविक संपन्न आहेत. जवळपास 2000 मासे प्रजाती आणि इतर जलचर प्राण्यांना ही वने अधिवास पुरवतात. कोळंबी मासे यांचे पोषण आणि प्रजननाची स्थान आहे. समुद्राच्या जमिनीवरील आक्रमण थोपवून किनारपट्टीचे संरक्षण करतात. नद्यांनी व जलप्रवाहांनी वाहून आलेला गाळ अडवतात. कचरा आणि प्रदूषकांना किलर म्हणून प्रभावी ठरतात. कचरा आणि प्रदूषक जे आहेत बघा समुद्रामध्ये मिक्स होतात, तर त्यांचा किलर म्हणून हे खारफुटी वने प्रभावी ठरतात. नद्यांनी इतर जलप्रवाहांनी वाहून आलेला गाळ सुद्धा तो अडवतात, म्हणजे समुद्रामध्ये येऊ देत नाही. वादळापासून व सुनामी लाटांपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात आणि सागरी उत्पादकतेत महत्वाचा घटक आहे. सागरी उत्पादक जे आहे त्याच्यामध्ये खारफुटी वन हे जे आहे ती महत्वाचा घटक आहे. आता खारफुटी वने धोक्यात येण्याची कारणं बघा काय काय आहेत. शहरीकरण व विकास प्रकल्प जे आता आपण बघितलं, लाकूड हे इंधनासाठी वापरतात म्हणून खारफुटी वनांची तोड होते बघा. लोक खारफुटी वनांची तोड करून सुद्धा लाकूड मिळवतात. कचरा टाकण्यासाठी वापर, कृषी रसायनांचं केलेलं प्रदूषण, बरोबर, खाणकाम आहे, शेतजमिनीचे विठागर मध्ये रूपांतर, बरोबर. खारफुटी संवर्धन कार्यक्रम जो आहे तो 1987 चा आहे. तर हे एवढं सगळे मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील खारफुटी वने कुठे कुठे आढळतात. महाराष्ट्रातील मुंब्रा येथे सर्वात विकसित खारफुटी वने आढळतात. मुंबईमध्ये जे मुंब्रा आहे, कल्याणला जाताना लागतं बघा, ते CST आणि कल्याणच्या मध्ये आहे, तर तिथे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधली खारफुटी वने आढळतात. त्यानंतर रत्नागिरी, देवगड, वैतरणा, श्रीवर्धन, कुंडलिका, वसा इत्यादी ठिकाणी ही खारफुटी वने आढळतात. राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र जे आहे बघा ते ओडिसामध्ये आहे, भितरकनिका येथे स्थापन करण्यात आलेलं आहे 2006 साली. ओके, तर हे पण इथे लक्षात ठेवा. मॅनग्रोव जेनेटिक रिसर्च सेंटर ओडिसामध्ये भितरकनिका येथे 2006 साली स्थापन. राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र म्हणजे त्याचा खारफुटीच्या जीन्सचा अभ्यास करणं, खारफुटीचं संवर्धन करणं, हे सगळं जे आहे ते इथे लक्षात ठेवा. केवळ भारतात आढळणाऱ्या स्थानविशिष्ट खारफुटी वनस्पती प्रजाती बघा, रायझोफोरा, पिचावरम, तामिळनाडू, हेरिंटेरा, भितरकनिका, ओडिसा, तर ह्या भारतामध्ये आढळणाऱ्या खारफुटी वनांच्या प्रजाती आहेत. आता खारफुटी वनांचं लक्षात काय काय ठेवायचं बघा. खारफुटी वन जी आहेत ती एकूण जगात जेवढी काही खारफुटी वन त्याच्या 3% भारतात आहेत, 4740 किलोमीटर, आणि क्षेत्रफळ 0.14% एवढं आहे. सगळ्यात विकसित जे आहेत बघा सुंदरबन मध्ये पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन आणि गुजरात, अंदमान निकोबार बेट ते जास्त विकसित आहे, बरोबर. आणि सगळ्यात जास्त पश्चिम बंगालमध्ये आढळते, त्यानंतर गुजरात, अंदमान निकोबार आणि महाराष्ट्र. पण आता सध्या महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला आहे बघा. ओके, गुजरातला पाठीमागे टाकलेला आहे आणि महाराष्ट्र आता सेकंड नंबरला आहे. नंतर वन धोरण 2006चं काय सांगतं की ही वने अत्यंत महत्वाची आहेत. विविध प्रजातींना अधिवास पुरवतात, अत्यंत प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देतात, शाश्वत पर्यावरणासाठी महत्वाची आहेत, बरोबर ना. मग तिचे मिळण्यापासून फायदे, खूप साऱ्या प्रजातींना अधिवास पुरवतात, सागरी उत्पादकतेत वाढ करतात, वादळापासून सुनामी लाटांपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात, बरोबर. हे सगळे त्याचे फायदे. तर महाराष्ट्रातली खारफुटी वनं जी आहेत ती मुंबई येथे सगळ्यात जास्त आहेत. तर कोकणामध्ये रत्नागिरी, देवगड, वैतरणा, श्रीवर्धन, कुंडलिका, वसा इत्यादी ठिकाणी ही खारफुटी वने आढळतात. नंतर राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र जे आहे ते ओडिसामध्ये भितरकनिका येथे आहे. 2006 ची त्याची स्थापना आहे, ते पण इथे लक्षात ठेवा. आणि भारतात आढळणारे जे आहेत बघा
एंडोमिक स्पेसीज तानविष्ट प्रजाती बघा, रायझोफोरा पिचावरम जे आहे ते तामिळनाडूमध्ये आढळतं आणि हेरिंटेरा भितरकनिका ओडिसामध्ये ते आढळतं. तर हे एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवा. मॅनग्रुव्ज, खारफुटी वने. नंतर बघा प्रवाळ भित्तिका, कोरल रीफ्स. आता सागरी पाण्याखाली जे काही सेलेंटेरेटा वर्गातील जे काही प्रजाती आढळतात त्यांनाच काय म्हटलं जातं, प्रवाळ भित्ती. आणि ही प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो. कोरल रीफ्स. प्रवाळी म्हणजे सागरी पाण्याखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये वाढणाऱ्या सेलेंटेरेटा या वर्गातील लहान आकाराचा कोरल प्राण्यांच्या वसाहती होय, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कोरल रीफ्स. तर प्रवाळ भित्तिका ही एक वनस्पतीच आहे बघा. तर ती सेलेंटेरेटा ह्या गटातले जे काही कोरल नावाचे जे काही प्राणी त्यांचं काय आहेत, ह्या वसाहती आहेत, त्यांची ही घरं आहेत, घरं. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, प्रवाळ भित्तिका, कोरल रीफ्स. आणि ही प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो. आता काय गरज आहे बघा प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी, पूर्व परिस्थिती काय पाहिजे, तापमान, एक योग्य तापमान पाहिजे प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी, स्वच्छ पाणी पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, खोली त्याची एक ठराविक पाहिजे, स्थिर क्षारता पाहिजे. ते म्हणजे क्षारता कमी जास्त होऊन चालत नाही. तर बघा प्रवाळ वाढीसाठी सागरी पाण्याचं तापमान जे आहे सामान्यतः 16 ते 35 अंश इतकं असावं लागतं. मात्र 25 ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर प्रवाळ वाढीसाठी अधिक उपयुक्त असतं. 16 ते 35 पण 25 असेल तर ते आणखी जास्त फायदेशीर ठरतं. स्वच्छ पाणी लागतं, गाळ आणि गोडे पाणी समुद्रात जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह प्रवाहांच्या वाढीसाठी आवश्यकपूर्ण परिस्थिती आहे. तर गाळ आणि गोडे पाणी हे नद्यांचा अभाव ही प्रवाहाच्या वाढीसाठी आवश्यक पूर्ण परिस्थिती, म्हणजे स्वच्छ पाणी लागतं. ओके, म्हणजे नद्याने आणलेलं गाळ, गोड पाणी हे सगळं याच्यामध्ये चालत नाही. सूर्यप्रकाश पाहिजे बघा फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी, प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी, तरच ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतील आणि प्रवाळ भित्तिका तयार होईल. प्रवाळांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, त्यामुळे अपुरा असणारा सूर्यप्रकाश अति खोल समुद्रामध्ये हे आढळतं. कारण जिथेपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो तिथेपर्यंतच हे प्रवाळ भित्तिकेची वाढ होऊ शकते. त्यामुळे त्याची खोली जे बघा 70 मीटर पर्यंत दिलेली आहे. प्रवाळी समुद्र 70 मीटर पेक्षा कमी खोलीवर वाढतात, म्हणूनच प्रवाळी भूपृष्ठापासून जवळ किंवा पाण्याखालील पर्वतांच्या माथ्यावरती तयार होतात. स्थिर क्षारता हवी आहे बघा. प्रवाहांच्या वाढीसाठी सागरी पाण्याची क्षारता स्थिर असणे गरजेचे आहे. म्हणजे तापमान पाहिजे 16 ते 35, पण 25 असेल तर आणखी जास्त बेटर आहे. स्वच्छ पाणी पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, खोली 70 मीटर पाहिजे आणि स्थिर क्षारता पाहिजे. आता खाड्यामध्ये प्रवाळ भित्तिका निर्माण होत नाही का? कारण खाड्यांची जी काही क्षारता आहे ती पावसाळ्यात वाढते, उन्हाळ्यात कमी होते. उन्हाळ्यात जास्त असते, पावसाळ्यात कमी होते. तर त्यामुळे ही स्थिरता जी आहे क्षारता ती कमी जास्त होत राहते. त्यामुळे खाडीमध्ये प्रवाळ भित्तिका वाढत नाही. खाड्यांमध्ये क्षारता ही अस्थिर असते आणि पावसाळ्यात क्षारता कमी तर उन्हाळ्यात जास्त. नद्याने वाहून आणलेल्या गाळामुळे खाड्यामधील पाणी गढूळ होते, त्यामुळे सूर्यप्रकाश अडवला जातो. तिथे सुद्धा प्रवाळ भित्तिका तयार होत नाही. ओके, लक्षात ठेवा प्रवाळ भित्तिका म्हणजे काय असतं, कोरल रीफ्स. प्रवाळ भित्तिका म्हणजे एक वनस्पतीच आहे जी समुद्रात असते. सेलेंटेरेटा हा जो काही प्राण्यांच्या वर्गीकरणातला जो काही ग्रुप आहे सेलेंटेरेटा, त्या सेलेंटेरेटा वर्गाचे कोरल नावाचे जे काही प्रजाती प्राणी जे असतात त्यांचं घर म्हणजेच काय आहे, कोरल रीफ्स, प्रवाळ भित्तिका. प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो. 150 वर्ष लागतात प्रवाळ भित्तिका तयार व्हायला. त्यासाठी तापमान 16 ते 35 पाहिजे, 25 असेल तर योग्य राहील. ओके, स्वच्छ पाणी पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, खोली 70 मीटर पाहिजे, स्थिर क्षारता पाहिजे. कारण क्षारता कमी जास्त असून चालत नाही. ओके, त्यानंतर बघा प्रवाळ भित्तिका का महत्वाची असते. तर प्रवाळाजवळ राहणाऱ्या अनेक मानवी लोकसमूहांचा अन्न पुरवठा आणि उपजीविका या परिसंस्थेशी निगडीत आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशातील सागरी मत्स्य उत्पादनापैकी 25% पेक्षा जास्त प्रजाती ह्या प्रवाळ भित्तिकेमध्ये राहतात. ओके, तर त्यामुळे प्रवाळाजवळ राहणाऱ्या अनेक मानवी लोकसमूहांचा जो काही अन्न पुरवठा आहे, उपजीविका आहे, ती या परिसंस्थेशी निगडीत आहे. का? कारण ह्या प्रवाळ भित्तिकेमध्ये 25% पेक्षा जास्त प्रजाती ज्या आहेत मत्स्यवर्गीय प्राणी वगैरे, तर ह्या प्रवाळ भित्तिकेमध्ये राहतात. अनेक उपयोगी औषधे प्रवाळापासून मिळवतात, परंतु प्रवाळ हे संवेदनशील बनत असल्याने
युनेस्कोने त्यावरती बंदी घातलेली आहे. म्हणजे खूप सारी औषधं सुद्धा प्रवाळ भित्तिकेपासून बनतात, पण युनेस्कोने आता त्यावरती बंदी घातलेली आहे. पर्यावरण दृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे. महासागरातील प्रदूषण कमी करायचे काम प्रवाळी करतात. तसेच समुद्र स्वच्छ ठेवण्याकरिता काम प्रवाळी करतात. तर महाराष्ट्रातील प्रवाळ बघा कुठे कुठे प्रवाळ भित्तिका: अंदमान निकोबार बेट, मन्नारचे आखात, कच्छचे आखात आणि लक्षद्वीप बेट. या 4 ठिकाणी महाराष्ट्र भारतातली प्रवाळ भित्तिका आहे. यापैकी सर्वात विकसित प्रवाळ भित्तिका आहे ती अंदमान निकोबार बेट आहे. राष्ट्रीय प्रवाळ भित्तिका संशोधन केंद्र जे आहे ते पोर्ट ब्लेअर येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. अंदमान निकोबार बेटचं आता आपण बघितलं नॅशनल मॅंग्रोव्ह जेनेटिक रिसर्च सेंटर जे आहे ओडिसामध्ये भितरकनिका येथे आहे. 2006 ची स्थापना आहे. आणि नॅशनल कोरल रीफ रिसर्च सेंटर जे आहे पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार येथे आहे आणि त्याची स्थापना सुद्धा 2006 चीच आहे. ओके. जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्तिका जी आहे ती मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ग्रेट बेरियर रीफ असं त्याचं नाव आहे. सगळ्यात जास्त प्रवाळ भित्तिका जी आहेत ती ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळते. ओके, तर हे सगळं एवढं लक्षात ठेवा. आता कोरल ब्लिचिंग म्हणजे बघा काय असतं. विविध कारणांनी प्रवाळ भित्तिका किंवा प्राण्यांवर ताण वाढल्यास प्रवाळ प्राणी आपल्या शरीरात टॉक्सिनच्या सजीवाचा त्याग करतात, त्यामुळे प्रवाळ शुभ्र दिसू लागतात. त्यांची उंची खुंटते आणि ते संवेदनशील, मग त्याला फ्लोरल ब्लिचिंग असे म्हणतात. ओके, म्हणजे आता फ्लोरल ब्लिचिंग जे आहे ते काय होतं बघा की प्रवाळ भित्तिकेमध्ये प्राण्यांचा ताण वाढला तर प्राणी काय करतात तर टॉक्सिन नावाचा सजीवाचा त्याग करतात, त्यामुळे प्रवाळ काय होतात शुभ्र दिसू लागतात. ओके, त्यामुळे मग प्रवाळ काय होतात त्यांची उंची खुंटते आणि ते संवेदनशील. आता कोरल ब्लिचिंगची कारण काय बघा, म्हणजे कोरल ब्लिचिंग म्हणजे काय की थोडक्यात प्रवाळ जे आहेत ते नष्ट होतात. बघा कारण काय आहे. महासागरांचं वाढत चाललेलं तापमान, महासागरांचे आम्लीकरण व प्रदूषण, महासागरांच्या पाण्यातील गाळ, क्षारतेत बदल, जागतिक तापमान वाढीमुळे सूर्यप्रकाशात वाढ आणि जीवाणूंचा संसर्ग हे सगळे काय तर कोरल ब्लिचिंगची कारण आहे. आता अतिरिक्त मासेमारी ते पण एक कारण आहे. जो प्लेक्टोनला खायला मासे येतात जर ते कमी होतील तर जो प्लेक्टोन पाण्यातील ऑक्सिजन जास्त शोषून घेतो आणि प्रवाहांना शिल्लक राहत नाही, म्हणून तो नष्ट होतो. तर एक लक्षात ठेवा. तर हे एवढं ह्या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवायचं आहे. प्रवाळ भित्तिका आणि खारफुटी वने. खारफुटी वनामध्ये लक्षात ठेवायचं जगातल्या एकूण खारफुटी जी वन आहे त्यातली भारतात 3% आहेत. 4740 किलोमीटर इतकी जी आहेत ती खारफुटे जी आहेत ती आपल्या भारतात आहेत आणि 0.14% इतकं क्षेत्रफळ आहे. ओके, तर खारफुटी वन जी आहेत ती जे त्याचा एक चांगला घटक मानली जातात, कारण समुद्राची उत्पादकता वाढवतात. बरोबर. त्यानंतर सगळ्यात जास्त विकसित जे आहेत ती पश्चिम बंगाल सुंदरबन येथे आहेत आणि त्याच्यामध्ये अंदमान निकोबार, गुजरात, महाराष्ट्र त्याचा क्रम लागतो. त्यानंतर भारतातली वन सर्वात जास्त प्रमाण म्हणजे पश्चिम बंगाल, गुजरात, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. आणि खारफुटी वनांचा मिळणारे फायदे वगैरे तेवढं कोणी काही विचारत नाही बघा. महाराष्ट्रात कुठे कुठे सगळ्यात जास्त मुंब्रा, त्यानंतर रत्नागिरी, देवगड, वैतरणा, श्रीवर्धन, कुंडलिका, वसा ते आढळतात. आणि राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र जे आहे ते भितरकनिका येथे स्थापन करण्यात आलेलं आहे 2006 साली. एक ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. प्रवाळ भित्तिकेमध्ये काय काय लक्षात ठेवायचं. प्रवाळ भित्तिका म्हणजे काय ते सेलेंटरेटा ग्रुपमध्ये कोरल नावाचे गटाचे जे काही सगळे प्राणी आहेत तर त्यांच्या वसाहती, त्यांचं घर, त्यांचा आदिवास म्हणजे काय प्रवाळ भित्तिका. प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो. त्याच्यामध्ये तापमान, स्वच्छ पाणी, सूर्यप्रकाश, ओली, स्थिर क्षारता हे सगळं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. ओके, खाडीमध्ये प्रवाळ भित्तिका निर्माण होत नाही का तर खाडीची क्षारता जी आहे ती उन्हाळ्यात जास्त असते आणि पावसाळ्यात कमी असते. तर भारतात मध्ये प्रवाळ भित्तिके 4 ठिकाणी लक्षात ठेवा. अंदमान निकोबार बेट, लक्षद्वीप,
मन्नार चाकत आणि कच्छच्या. आणि राष्ट्रीय प्रवाळभित्तिका संशोधन केंद्र जे आहे ते पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार, त्याची स्थापना सुद्धा 2006 ची आहे. ओके. आणि कोरल ब्लिचिंग म्हणजे काय की प्रवाळभित्तिका नष्ट होणे. तर त्यातले जे काही प्राणी आहेत बघा ते काय करतात, जीवसंतील सजीवाचा त्याग करतात, त्यामुळे ते प्रवाळे शुभ्र दिसू लागतात आणि सेन्सिटिव्ह होतात आणि प्रवाळभित्तिका नष्ट होते. आता कोरल ब्लिचिंग म्हणजे काय की महासागराचं वाढत चाललेलं तापमान, महासागराचं आम्लीकरण, प्रदूषण, महासागराच्या पाण्यातील क्षारतेत बदल, तर ह्या सगळ्या कारणामुळे काय होत चाललेलं आहे तर कोरल ब्लिचिंग होत चाललेलं आहे. तर एवढं सगळं हे तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता हे सगळे बघा आंतरराष्ट्रीय दिन विशेष आहे, पर्यावरणाच्या रिलेटेड आहे. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ प्रदेश दिन असतो. याच्या थीम पण इथे लिहिलेल्या आहेत, पण आता ह्या आधीच्या 2 वर्षापूर्वीच्या थीम आहेत सगळ्या 19-20च्या. 21 मार्चला जागतिक वन दिन असतो. 22 मार्चला जागतिक जल दिन असतो. 23 मार्चला जागतिक हवामान दिन असतो. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो. 14 एप्रिलला राष्ट्रीय जल दिन असतो. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन असतो. 3 मेला जागतिक सौर दिन असतो. 20 मेला जागतिक हवामान शास्त्र दिन असतो. हे सगळे डे आहेत ते लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती दिन प्रश्न तुम्हाला असतो, जोड्या लावामध्ये पण प्रश्न विचारला जातो. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो. 8 जूनला जागतिक महासागर दिन असतो. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन असतो. 16 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस असतो बघा. 3 ऑक्टोबरला जागतिक निसर्ग दिन असतो. 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन असतो. 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन असतो. 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय पक्षी दिन असतो. 25 नोव्हेंबरला जागतिक पर्यावरण संवर्धन दिन असतो. 11 डिसेंबरला जागतिक पर्व दिन असतो. 29 डिसेंबरला जागतिक जैवविविधता दिन असतो. 5 डिसेंबरला वर्ल्ड सॉइल डे असतो. 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे असतो. तर हे सगळे पर्यावरण रिलेटेड डे आहेत. त्यानंतर 29 जुलैला व्याघ्र दिन असतो, जागतिक व्याघ्र दिन, वर्ल्ड टायगर डे 29 जुलैला असतो. तो इथे मला वाटतं मी दिलेला नाहीये, पण तरी सुद्धा लक्षात ठेवा 29 जुलैला असतो. त्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे एवढे सगळे जे दिन आहेत ते तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया लक्षात ठेवायचा आहे. भारतातल्या वनक्षेत्रांचं दरवर्षी सर्वेक्षण करणारी आणि एक रिपोर्ट देणारी एक संस्था आहे. त्याचं मुख्यालय डेहराडून येथे आहे. आणि दरवर्षी फॉरेस्ट सर्वे रिपोर्ट देते, म्हणजे भारतातले वन किती टक्के झालेलं आहे, बरोबर ना. ते सगळ्या कुठल्या राज्यांचा क्रम लागतो, तर हे सगळं फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया देतं. त्याचं जे मुख्यालय आहे ते डेहराडून येते. त्याच्यानंतर 4 प्रादेशिक कार्यालय आहेत त्याच्यामध्ये, कलकत्ता, शिमला, नागपूर आणि बेंगलोर ही 4 ठिकाणं आहेत. त्याच्यामध्ये आपण खारफुटी आणि प्रवाळ भित्तिका हे 2 घटक आपण त्याच्यामध्ये बघितले. तर प्रवाळ भित्तिकेमध्ये लक्षात ठेवायचं आहे कोरल रीफ, सेलेंडेरेटा वर्गातील कोरल प्राणी जे आहेत त्याच्या वसाहती किंवा आदिवास म्हणजे काय आहे प्रवाळ भित्तिका. आणि 150 वर्षाचा कालावधी लागतो. तापमान 16 ते 35 पाहिजे, पण 25 जास्त लवकर वाढ होते. स्वच्छ पाणी पाहिजे, स्थिर क्षारता पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे आणि खोली 70 मीटर पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. अंदमान निकोबार, कच्छच्या आखात, मन्नार चाकत आणि लक्षद्वीप बेट ही 4 ठिकाणे जी आहेत ती प्रवाळ भित्तिकेची आहेत. ओके. मग त्याच्यामध्ये खारफुटीमध्ये लक्षात ठेवा जगातले एकूण 3% भारतामध्ये खारफुटी आहे. सगळ्यात विकसित पश्चिम बंगाल, सुंदरबन आणि अंदमान निकोबार येथे आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुंब्रा या ठिकाणी आहे. नंतर रत्नागिरी, देवगड, वैतरणा, कुंडलिका, वसा, श्रीवर्धन येथे सगळे ही खारफुटीची वने आढळतात. आणि नॅशनल मॅनग्रोव्ह रिसर्च जेनेटिकली रिसर्च सेंटर जे आहे ते भितरकणिका ओडिसा येथे आहे. आणि नॅशनल कोरल रीफ रिसर्च सेंटर जे आहे ते पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार येथे आहे. दोन्हीची स्थापना जी आहे ती 2006 साली झालेली आहे. आणि खारफुटी संवर्धन कार्यक्रम जो आहे तो 1987 सालचा आहे. तर ते एक तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. आणि ह्या चॅप्टर मध्ये आपण जे बघितलं परिसंस्थेच्या अवनती जयते ऱ्हास, त्याच्यामध्ये माधव गाडगीळ समिती जी आहे ती 2010 साली स्थापन झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्या समितीच्या 4 शिफारसी बघितल्या, कुठल्या कुठल्या शिफारसी आहेत. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन घोषित करा असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये मग त्यांनी डहाणू तालुका जो आहे तो महाराष्ट्रातला पहिला एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला. त्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान डोंगर ही
जी काय आहे ती पश्चिम घाटामध्ये असणारी जे काय सेन्सिटिव्ह झोन जे आहेत ते सुद्धा त्यांनी घोषित केलेले आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की वेस्टर्न घाटासाठी एक वेगळी बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी असावी, ते एक शिफारस केली. त्यानंतर कर्नाटक केरळमध्ये चालणारं जे काही खाणकाम आहे ते बंद करा आणि 2016 पर्यंत पूर्णपणे बंद करा आणि नवीन खाणींना परवानगी देऊ नका, असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. आणि मानवी हस्तक्षेप तसेच नवीन विकास प्रकल्पांना सुद्धा परवानगी देऊ नका आणि ते तीव्र विरोध त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे त्याचा ऱ्हास होण्याची कारणं बघितली: शिकार, अधिवासाची अवनती, अधिवासाचं विखंडन आणि परदेशी प्रजातींचा प्रवेश. ओके. तरी समिती लक्षात ठेवा, समितीच्या शिफारसी लक्षात ठेवा. कोणी सुरू केली? तर मिनिस्टर ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंटने 2010 साली स्थापन केलेली आहे. ओके. तर हे सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. तर हे 2 चॅप्टर आता आपण संपवलेले आहेत. एक म्हणजे पर्यावरणाच्या आवृत्ती, जैविक ऱ्हास आणि भारतीयातील वन संसाधने. त्याच्यामध्ये आपण खारफुटी वने, त्यानंतर आपण प्रवाळ भित्तिका, एवढं सगळं आपण बघितलेलं आहे. ही PDF मी इथे क्लोज करते. आपण परत एकदा डिस्कस करू हे सगळं. बघा, आपण जो काही चॅप्टर बघितला आता, जैविकतेचा ऱ्हास आणि पर्यावरणाची अवनती, त्याच्यामध्ये आपण बघितलं की जैविकतेचा ऱ्हास कशामुळे होतो, त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय काय आहे. तर जैविकतेचा ऱ्हास होण्याची कारणं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये शिकार, मग शिकारमध्ये आपण बघितलं की अन्नासाठी शिकार केली जाते, व्यापारासाठी शिकार केली जाते आणि छंद म्हणून सुद्धा शिकार केली जाते. त्याच्यामध्ये आपण बघितलं की गेंड्याची शिकार जी आहे ती त्याच्या शिंगासाठी केली जाते. तर एका शिंगाची किंमत जी आहे ती $25,000 इतकी असते आणि त्या शिंगापासून वेगळे जे काय नक्षीकाम केलेली जी काय हत्यारं, चाकू जे आहे ते बनवले जातात आणि शिंगांपासून जी काय पावडर बनते तर ती लैंगिक उत्तेजक म्हणून पावडर ती वापरली जाते आणि मेन म्हणजे त्याच्यासाठी जास्त गेंड्यांची शिकार जी आहे ती केली जाते. त्यानंतर आपण बघितलं की आदिवासाची अवनती, म्हणजे आदिवास जो आहे तो त्यांचा नष्ट झाला तर त्यामध्ये प्रजाती ज्या आहेत त्या नष्ट होतात. तर त्यावेळेस त्यांच्यासमोर फक्त 3च पर्याय राहतात. एक तर म्हणजे स्थलांतर, दुसरं म्हणजे अ, बाहेर जाणे किंवा स्वतःला परिस्थितीशी अनुकूलन घडवून आणणे किंवा जे आहे ते परिस्थिती ऍक्सेप्ट करणे. मग तिथून स्थलांतरित करताना त्यांना उपासमार असेल, बरोबर ना, रोगराई असेल किंवा स्वतःला सुरक्षित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं असेल, हे सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यातून स्वतःला वाचवणं ते सुद्धा एक मोठं एक कर्तव्य असतं त्यांचं आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप सारी विविधता जी आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावरती असते. नंतर आदिवासीचं विखंडन आपण बघितलं, हे सगळ्यात जास्त महत्वाचं कारण मानलं जातं जैविकता नष्ट होण्याचं. तर रेल्वे असतील, रस्ते असतील, धरणांचं बांधकाम असेल, मेट्रो असेल, ह्या सगळ्या कारणामुळे आपण त्यांचं आदिवासीचं विखंडन करतो आणि खूप सारी जैविक त्याच्यामुळे काय होते, नष्ट होते. त्यानंतर आपण बघितले परदेशी प्रजातींचा प्रवेश. परदेशी प्रजाती जर आपल्या इकडे आल्या तर त्यामुळे सुद्धा आपली स्थानिक जी प्रजाती आहे ती नष्ट होण्याची शक्यता असते. का? कारण परदेशी प्रजाती आपल्या प्रजातीला नष्ट करण्याची शक्यता असते. ती जर भक्षक असेल तर त्या स्थानिक प्रजातींना संपून टाकू शकते आणि स्वतःचं आधिपत्य गाजवू शकते. तर हे एक कारण आहे जैविकता नष्ट होण्याचं. तर सगळी कारणं बघितली. तर माधव गाडगीळ समिती, डॉक्टर माधव गाडगीळ समिती लक्षात ठेवा, मिनिस्टर ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंटने स्थापन केलेली आहे पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी 2010 साली. ओके. तर त्याची जी काही 4 शिफारसी लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या शिफारस? पहिली शिफारस काय आहे की एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करा, असं त्यांनी सांगितलं. वेस्टर्न घाटातील काही रिजन जे आहेत ते एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करा. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र डहाणू जे आहे वेस्टर्न घाटावरचं ते एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी आणि माथेरानचा डोंगर ही 3 ठिकाणं सुद्धा त्यांनी एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेले आहेत. ते आपण बघितलं. त्यानंतर आपण
दुसरी शिफारस त्यांनी सांगितली की वेस्टर्न घाटाची एक वेगळी बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी असावी, ती एक शिफारस केली. त्यानंतर वेस्टर्न घाटामध्ये येणारे केरळ, कर्नाटक ह्या राज्यांमध्ये जे काही चालणारं खाणकाम आहे ते 2016 पर्यंत पूर्णपणे बंद करावं आणि नवीन खाणींना परवानगी सुद्धा देऊ नये अशी एक शिफारस या समितीने केलेली आहे. आणि चौथी शिफारस होती ती केरळमध्ये जे काय वेगळे प्रकल्प सुरू आहेत म्हणजे बांधकाम, धरणांचं काम, ते सगळं त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप होऊ नये, तर ती एक त्यांनी तीव्र विरोध ह्या सगळ्या प्रकल्पांना केलेला आहे. तर ही 4 शिफारसी माधव गाडगीळ समितीच्या लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे बघितलं की माधव गाडगीळ समिती त्याच्या 4 शिफारसी जैविकतेचा ऱ्हास होण्याची कारण शिकार, आदिवासाचं खंडन, आदिवासाचा ऱ्हास आणि परदेशी प्रजातींचा प्रवेश, ही 4 कारणं बघितली. त्यानंतर मग आपण 3 उदाहरणं बघितली. डोडो पक्षी 1681 साली नामशेष झाला. गिधाड आपण बघितलं, फक्त सध्या 1% गिधाड आहेत, शेड्यूल 1 मध्ये आहे आणि IUCNच्या रेड लिस्ट मध्ये आहे. तर डिफ्लोफिनॅक नॉन स्टेरॉइड इन्फ्लेमेटरी ड्रग नावाचं जे औषध होतं ते जनावरांसाठी अँटीबायोटिक म्हणून वापरलं जातं आणि त्या औषधाचा अंश ज्या मृत जनावरांच्या शरीरात होता आणि त्या जनावरांचं मृत शरीर गिधाडांनी खाल्ल्यामुळे गिधाडाच्या किडनीवरती परिणाम झाला आणि त्यामुळे भारतातील 99% जी गिधाड आहेत ती नष्ट झाली. तर हे एक तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. आणि त्यानंतर आपण बघितलं ऑलिव्ह रिडले कासव. ऑलिव्ह रिडले कासवांचं आता आपण बघितलं की जे ते फक्त वर्षातून प्रजननासाठी एकदाच मिळतं, त्याला ॲरिडा हे त्या संकल्पनेला नाव आहे, ARRIDA. तर मुबलक प्रमाणात होते पण ते सुद्धा आता नष्ट होत चालले कारण टेम्परेचर वाढत चालले, त्यामुळे अंडे इथून पिल्लं बाहेर येतानाच कमकुवत जन्माला येतात किंवा मेलेली जन्माला येतात. तर तारकर्ली येथे दरवर्षी सागरी कासव संवर्धन केंद्र जे आहे ते उभा केलेलं आहे आणि दरवर्षी सिंधुदुर्ग येथील जे वायंगणी जे ठिकाण आहे तिथे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये कासव महोत्सव साजरा केला जातो. ओके, तर हे लक्षात ठेवा. ऑलिव्ह रिडलेचं उदाहरण लक्षात ठेवा, गिधाडाचं उदाहरण लक्षात ठेवा आणि डोडो पक्षाचं उदाहरण लक्षात ठेवा. तर डोडो पक्षी जे आहे ते हिंदी महासागराच्या द्वीपसमूह बेटावरती राहायचे, पण नंतर त्यांचे पूर्वजांना उडायला येत होतं पण त्यांना ते मुबलक सगळ्या गोष्टी मिळाल्या, मग त्यांनी उडायचं सोडलं आणि तिथल्या जे काही पाळीव प्राण्यांनी त्या डोडो पक्ष्यांची शिकार केली आणि 1681 साली सगळे डोडो पक्षी जे आहेत ते नष्ट झाले. तर हे तुम्ही डोडो पक्षाचं उदाहरण लक्षात ठेवा. ओके, डोडो पक्षाचं इयर लक्षात ठेवायचं 1681. गिधाड कुठल्या औषधामुळे नष्ट झालेले आहेत ते लक्षात ठेवायचं. डिफ्लोफिनॅक नॉन स्टेरॉइड इन्फ्लेमेटरी ड्रग हे लक्षात ठेवा आणि गिधाडाच्या संवर्धनासाठी ह्या औषधावरती 2015 पासून भारत सरकारने बंदी आणलेली आहे, ते पण तुम्ही ते लक्षात ठेवा. ओके, तर एवढं सगळं लक्षात ठेवायचं. आणि ब्लॅक टर्टल जो आहे तो जगातला सगळ्यात मोठा कासव आहे जो अमेरिकेमध्ये आढळतो, तर हे एक लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग मधलं वायंगणी लक्षात ठेवा जिथे दरवर्षी सागरी कासव महोत्सव सेलिब्रेट केला जातो फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये, तर हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघितलं भारतातील वनसंसाधन, त्याच्यामध्ये आपण पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघायचा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया जो वनांचं सर्वेक्षण करतो. त्याचं मुख्यालय जे आहे ते डेहराडूनला आहे. नागपूर, बेंगलोर, चेन्नई आणि शिमला ही त्याची 4 प्रादेशिक कार्यालय आहेत फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाची. ओके, तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघितलं खारफुटी वने, एकूण जगात जेवढी काही खारफुटी वने आहेत त्याच्या 3% ही भारतात आहेत, 4740 किलोमीटर आणि क्षेत्रफळ 0.14% इतकं खारफुटी वनांनी व्यापलेलं आहे. खारफुटी वन संवर्धन कार्यक्रम जो आहे तो 1987 चा आहे, ते एक लक्षात ठेवा. भारतातील सगळ्यात विकसित खारफुटी वने जे आहे ते सुंदरबन पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार येथे आहेत आणि सगळ्यात जास्त खारफुटी वन पश्चिम बंगाल, त्यानंतर अंदमान निकोबार, गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खारफुटी वन जी आहेत ती मुंब्रा या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर मग रत्नागिरी, वैतरणा, देवगड, श्रीवर्धन, कुंडलिका, वसा या सगळ्या ठिकाणी खारफुटीची वने आहेत. आणि नॅशनल जेनेटिक मॅनग्रोव्ह रिसर्च सेंटर जे आहे, राष्ट्रीय खारफुटी वनांचं जनुकीय संशोधन केंद्र जे आहे ते भितरकणिका ओडिसा येथे आहे आणि त्याची स्थापना 2006 साली झालेली आहे. तर एवढं सगळं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आपण अजून एक बघितलं प्रवाळ भित्तिका, कोरल रिप्स. कोरल रिप्स काय असतं की सेलेंटेरेटा ह्या वर्गातले जे काही कोरल नावाचे जे काही प्राणी त्यांचा वसाहती किंवा त्यांचं घर किंवा त्यांचा आदिवास असणारं ठिकाण म्हणजेच काय आहे प्रवाळ भित्तिका, कोरल रिप्स. ओके, तर कोरल रिप्स बनण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो.
वनस्पतीपासूनच ते बनतं. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. त्यासाठी तापमान 16 ते 35 अंश पाहिजे, म्हणजे तर जास्त फायदेशीर असेल. त्यानंतर खोली 70 मीटर पाहिजे, कारण सूर्यप्रकाश पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे आणि स्थिर क्षारता पाहिजे, कारण क्षारता स्थिर असेल तरच इथे प्रवाळ भित्तिकांची वाढ होते. खाडीमध्ये प्रवाळ भित्तिका येत नाही, होत जे वाढत नाही का, तर उन्हाळ्यात खाडींची क्षारता ही जास्त असते आणि पावसाळ्यात कमी असते. तर स्वच्छ पाणी लागतं. नद्यांनी आडूनदिला गाळ प्रवाळ भित्तिका तयार होण्यासाठी चालत नाही. सूर्यप्रकाश लागतो, त्यामुळे ते 70 मीटर खोलीपर्यंतच प्रवाळ भित्तिका तयार होते. तर अंदमान निकोबार, लक्षद्वीप बेट, त्यानंतर कच्छच्या आखात आणि मन्नारच्या आखात ही 4 ठिकाणी प्रवाळ भित्तिका असलेली ही 4 ठिकाणं आहेत. आणि सगळ्यात जास्त विकसित प्रवाळ भित्तिका जी आहे ती ऑस्ट्रेलिया येथे आहे. त्याचं नाव आहे ग्रेट बॅरियर. ओके, तर एवढं सगळं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवू. आणि नॅशनल कोरल रिफ्स रिसर्च सेंटर जे आहे ते पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार येथे आहे आणि त्याची स्थापना सुद्धा 2006 सालची इतकी आहे. ओके, तर एवढं सगळं त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता आपण 7व्या चॅप्टर मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं, माधव गाडगीळ समिती 2010 साली केंद्रीय पर्यावरण आणि वने मंत्रालयाने समिती स्थापन केली होती. त्याच्या 4 शिफारसी लक्षात ठेवा. जैविधतेचा ऱ्हास होण्याची कारण, शिकार, त्याच्यानंतर अधिवासाचं विखंडन, अधिवासाचा ऱ्हास आणि परदेशी प्रजातींचा प्रवेश. ओके, आणि त्याच्यामध्ये 3 उदाहरण लक्षात ठेवा. ऑलिव्ह रिडले कासव, डोडो पक्षी आणि गिधाड. एवढं सगळं त्या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवायचं. आणि ह्या चॅप्टर मध्ये फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, भारतीय वन सर्वेक्षण, त्याचं मुख्यालय डेहराडून, 4 शिमला, नागपूर, बेंगळूर आणि चेन्नई ही 4 प्रादेशिक कार्यालय लक्षात ठेवा. खारफुटी वने आणि प्रवाळ भित्तिका हे दोन्ही लक्षात ह्या चॅप्टर मध्ये ठेवायचे. एकूण जगातल्या खारफुटीपैकी 3% भारतात आहे. 4740 किलोमीटर इतकं क्षेत्र आहे. 0.14% इतकं क्षेत्र आहे. ओके, तर हे तुम्ही ह्याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग भारतात सगळ्यात जास्त विकसित खारफुटी वन जे आहेत ती पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन आणि अंदमान निकोबार बेट. आणि सगळ्यात जास्त पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर अंदमान, महाराष्ट्र, गुजरात या ठिकाणी आहेत. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खारफुटी वने मुंब्रा ह्या ठिकाणी आहेत. आणि रत्नागिरी, देवगड, वैतरणा, कुंडलिका, वसा या सगळ्या ठिकाणी, श्रीवर्धन वगैरे, म्हणजे डायरेक्ट मुंब्रा झाली की मग डायरेक्ट कोकणामध्ये, कोकणातल्या सगळ्या ठिकाणी खारफुटी वने आढळतात. खारफुटी वन संवर्धन कार्यक्रम जो आहे तो 1987 सालचा आहे. ओके, तर हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. प्रवाळ भित्तिका आणि खारफुटी वने म्हणजे सोपं आहे, असं काही खूप काही अवघड नाहीये बघा. तर आता आपला जो काही दुसरा जो काही 4 चॅप्टरचा ग्रुप आहे तो पण आता आपल्याला संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण परिसंस्था, बरोबर, जैवविविधता, परिसंस्थेच्या अवनती व जैविधतेचा ऱ्हास आणि भारतातील वन संसाधने हा 4 चॅप्टरचा दुसरा ग्रुप पण आपला संपलेला आहे. ओके, तर पर्यावरण आपला हा जो काही सिलेबस लवकर संपेल. मग हे नंतर आपला तिसरा ग्रुप संपला की मग आपण करंट बेसिक घेणार आहोत पर्यावरणाचा. आता कारण फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचा रिपोर्ट ह्या वर्षीचा काय आहे, जी कॉप्सची परिषद झाली ह्यावेळेसची 26वी, त्यात काय मुद्दे आहेत, हे आपण फक्त पर्यावरणाचे करंटचं सेशन आपण नंतर घेणार आहोत. म्हणजे फक्त 1 तासाचं असेल आणि 1 तासामध्ये आपले आधीचे झालेल्या प्रश्नपत्रिकांमधले जे काय पर्यावरणाचे प्रश्न आहेत त्याचं तुम्हाला इथे डिस्कशन आपण घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला समजेल की प्रश्न कुठल्या प्रकारे आणि कशा पद्धतीने विचारले जातात. ते प्रश्न एकदा घेतले की तुम्हाला माहिती होईल. आणि करंट बेसिक जे आहे ह्या वर्षभरातल्या पर्यावरणाच्या रिलेटेड, ओके, तर ते सगळं सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. ओके, तर 4 चॅप्टरचा हा जो काही आपला दुसरा ग्रुप आहे तो सुद्धा आता आपला संपलेला आहे. त्याच्यामध्ये परिसंस्था, जैवविविधता, जैविधतेचा ऱ्हास आणि भारतातील वन संसाधने हे 4 चॅप्टर जे आहेत ते आपल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. तर आज आपण जे काही 2 चॅप्टर बघितले, भारतातील वन संसाधने, पर्यावरणाची अवनती, परिसंस्थेची अवनती आणि जैविधतेचा ऱ्हास, हे तुम्ही व्यवस्थित, आता आपलं सेशन संपलं की तुम्ही ते व्यवस्थित वाचून ठेवा आणि काय अडचण असेल तर मग नंतर विचारा. ओके, तर आणखी आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, म्हणजे आपण 4:30ला सेशन संपूया. तर कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आतापर्यंत आपण जे पर्यावरण घेतलेलं आहे तुम्हाला समजतंय की समजत नाही, किंवा असं चुकीचं आपलं चाललंय म्हणून चाललंय, तर ते जरा मला सांगा. आणि आतापर्यंत जे आपण 8 चॅप्टर शिकवलेले आहेत त्यामध्ये कुणाला अडचण आहे ते तुम्ही जरा मला विचारू शकता. म्हणजे माईक ऑन करून तुम्ही मला विचारू शकता. ओके, तर
8 चॅप्टर जे झालेले आहेत शिकून आपले, त्या 8 चॅप्टर मध्ये कुणाला काही अडचण आहे? कुणाला काही म्हणजे शिकवलेलं समजलं नाही किंवा वाचून पण काही समजत नाही, असं आहे कोणी? आहेत कुणाला काही प्रश्न? प्रश्न असेल तर विचारा बिनधास्तपणे. म्हणजे आम्हाला पण समजेल की तुम्हाला किती समजते किती नाही, कारण ऑनलाईन लेक्चर मध्ये ओके. याच्यासाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे बघा, ते तुम्ही घ्या. पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे. पण तुम्ही या फक्त 12 चॅप्टर जर व्यवस्थित वाचले नोट्स आणि त्याला करंटचा आधार दिला, म्हणजे करंट बेसिक जे आहे तेवढं तुम्ही अपडेट केलं तरी सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. ओके. हो मिळेल, पीडीएफ मिळेल, ग्रुपवरती पण आहे पीडीएफ, परत एकदा मी शेअर करते. ओके. तुम्ही फक्त 12 चॅप्टर व्यवस्थित करा, तुम्हाला सगळे प्रश्न बरोबर सोडवता येतील. फक्त त्याला करंटचा बेस फक्त तुम्हाला जोडायचे, म्हणजे करंटचे जे काय अपडेट आहेत ते आपण ते सेशन आपण घेणारच आहोत, तर ते फक्त करंटचे मुद्दे फक्त तुम्हाला ह्याच्यात माहिती पाहिजे. ओके. अजून काय आहे कुणाला अडचण, कुणाला काही प्रश्न? विद्यार्थ्यांना अनम्यूट करू का प्रश्न विचारायला? हो हो. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न दिसत नाही हो. हो हो, त्यांना समजलं असेल, म्हणजे असं काही एवढं काय अवघड नाहीये. तर बघा, आपले टोटल पर्यावरणाचे 8 चॅप्टर जे आहेत ते संपलेले आहेत. तुम्ही सुद्धा अभ्यास करताना त्याच पद्धतीने करा. पहिल्या ग्रुपमध्ये आपल्याला परिस्थितिकी आणि पर्यावरण, बायोस्फिअर म्हणजे जीवावरण, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज आणि पोल्युशन प्रदूषण, ही 4 चॅप्टर अभ्यासायचे आहेत. त्याच पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला खूप असं आम्हाला खूप वाचायचे असं लोड येणार नाहीये. दुसऱ्या ग्रुपमध्ये आपल्याला परिसंस्था, जैवविविधता, जैविकतेचा ऱ्हास आणि भारतातील वन संवर्धन, हे 4 चॅप्टर जे आहेत ते अभ्यासायचे आहेत तुम्हाला. तर असे 8 चॅप्टर जे आहेत ते आपले कव्हर झालेले आहेत. आणि नंतर आपण पुढच्या सेशनला आपण 2 चॅप्टर नंतर 2 चॅप्टर, त्यानंतर पर्यावरणाचे रिलेटेड करंट बेसिक जे मुद्दे आहेत ते सगळे आपण घेणार आहोत. आणि आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, म्हणजे प्रीलिम्स आणि मेन्सला जो काही 15 मार्काचा जो काही घटक आहे GS1 मध्ये, तर त्याच्यामध्ये पण हाच सिलेबस आहे सेम, आणि ह्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न येतात. तर ते सगळे प्रिलिम्सचे आणि मेन्सचे पर्यावरणाचे आपण प्रश्न सगळं आपला सिलेबस संपल्यानंतर घेणार आहोत. तर आपण पुढच्या सेशनला आपण राहिलेले जे काही 4 चॅप्टर आहेत ते आपण घेऊया. तर आता मी तात्पुरता तुमचा निरोप घेते. धन्यवाद.